सो हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू सेकंड लेक्चर ऑफ द टॉपिक प्रोबॅबिलिटी. आपण मुलांनो पहिल्या लेक्चरमध्ये हे पहिले 3 कॉन्सेप्ट्स कव्हर केलेले आहेत. पहिला तर एकदम बेसिक आहे पहा, प्रोबॅबिलिटीचं डेफिनेशन. ओके, probability of A is n of A by n of S, favorable ways divided by total number of ways. Then second one, याला बोलतो आपण addition theorem in case of probability. Okay, then probability based on Venn diagram. अशा या 3 आर्टिकल्सचे मुलांनो आपण न्यूमरिकल्स कॉन्सेप्ट्स पाहिलेले आहेत पहिले. देन न्यूमरिकल केले आहेत, त्याच्यावरती MCQs पण केलेले आहेत. आजच्या या सेशनमध्ये आपण हे पुढचे आर्टिकल्स करणार आहे. प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन परमिटेशन कॉम्बिनेशन, देन मल्टिप्लिकेशन रूल इन प्रोबॅबिलिटी, कंडिशनल प्रोबॅबिलिटी अँड देन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट इव्हेंट्स. ओके, हे 4 आर्टिकल मुलांना आपण या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहे. सो सेशन मी इथे स्टार्ट करतोय विथ प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन परमिटेशन अँड कॉम्बिनेशन हा आर्टिकल मी आता इथे स्टार्ट करतोय, बट त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो इथे की हा आर्टिकल तुम्हाला तेव्हाच समजणार आहे जर का तुम्हाला परमिटेशन कॉम्बिनेशनचे बेसिक कॉन्सेप्ट्स माहिती असतील. समजा तुम्हाला परमिटेशन कॉम्बिनेशन हा लेसनच कधी तुम्ही केलेला नाही, कधीच प्रिपेअर केलेला नाही आणि डायरेक्टली जर का तुम्ही हा आर्टिकल पाहत असाल, डेफिनेटली यार नाही समजणार तुम्हाला, थोडेसे भरपूर साऱ्या डिफिकल्टीज येतील. सो एक तुमच्याकडे असा ऑप्शन आहे, एक तर हा आर्टिकल तुम्ही सध्यासाठी स्किप करा, अदरवाइज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, मी परमिटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकचाच लिंक दिलेला आहे तुम्हाला, नाही का. तो पण एक रेकॉर्डेड सेशन आहे, अख्खाच्या अख्खा लेसन एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेला आहे. तो लेसन आधी प्रिपेअर करा, बिकॉज तो पण तर MST CET साठी आहेच आहे. ओके, सो मुलांना तो लेसन आधी तुम्ही प्रिपेअर करा. ओके, आणि त्याच्यानंतर हा आर्टिकल पाहायला या. डेफिनेटली इझी गोईंग मध्ये तुम्हाला हे समजायला लागणार आहे जेव्हा तुम्ही परमिटेशन कॉम्बिनेशन प्रिपेअर कराल तेव्हा. ओके, अदरवाइज सेकंड ऑप्शन असा आहे की हा जो काही आर्टिकल आहे, हा आर्टिकल थोडंसं स्किप करा. याच्या पुढचे सर्व आर्टिकल्स तुम्ही कव्हर करून घ्या प्रोबॅबिलिटीज, अँड देन परमिटेशन कॉम्बिनेशन हा लेसन प्रिपेअर करा. ओके, देन त्याच्यानंतर परत या आर्टिकलवरती तुम्ही येऊ शकता. ओके, तर पहा मुलांना मी इथे स्टार्ट करतोय विथ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चनमध्येच मी इथे जे काही कॉन्सेप्ट्स वगैरे आहेत मुलांना हे एक्सप्लेन करत राहीन. नाव सी काय म्हणतात, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बोथ रेड बॉल्स व्हेन फ्रॉम अ बॅग कंटेनिंग 5 रेड अँड 4 ब्लॅक. 5 रेड अँड 4 ब्लॅक. ओके, 2 बॉल्स आर ड्रॉन. ए बाबा 2 बॉल्स काढताय आणि दोन्ही बॉल रेड असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला ते विचारताय. पण दोन्ही बॉल काढण्याचे 2 अलग अलग वेज आहेत, 2 सबटाईप आहेत इथे पहा. पहिल्या सबटाईप मध्ये म्हणताय विथ रिप्लेसमेंट आणि दुसऱ्या सबटाईप मध्ये म्हणताय विदाउट रिप्लेसमेंट. हे पहा काय मुलांना, विथ रिप्लेसमेंट आणि विदाउट रिप्लेसमेंट याच्यामध्ये काय काय असतं एक्झॅक्टली चेंज, नाही का. आता पहिला बॉल मी काढायला जातो, हे पहा मला दोन्ही बॉल रेड पाहिजे, मला दोनही बॉल रेड पाहिजे, समजतं का. सो पहिला बॉल मी काढायला जातोय. ओके ठीक आहे यार, पहिला तर रेड आला पाहिजे, त्याच्यानंतर जो काही आला तो वापस ठेवायचा, परत दुसरा बॉल पण रेडच आला पाहिजे, हा असा विषय इथे. आणि विदाउट रिप्लेसमेंट मध्ये कसं आहे, विदाउट रिप्लेसमेंट मध्ये कसं आहे मुलांना, एकदाच 2 बॉल काढून टाकले, म्हणजे पहिला बॉल काढला परत वापस ठेवायचा का नाही, दुसरा बॉल काढला, अरे असं करण्याच्या ऐवजी एकदाच 2 बॉल काढून टाकूया आपण. ओके, सो कॉम्बिनेशन मुलांना हे तेव्हाच यूज होत असतं जेव्हा विदाउट रिप्लेसमेंट असतं, म्हणजे परत वापस ठेवण्याची गरज नसली पाहिजे, तेव्हा आपल्याला कॉम्बिनेशन यूज करायचं असतं. किंवा तुम्ही असं समजून घ्या, कॉम्बिनेशनमध्ये जे सिलेक्शन असतं ना ते एकाच वेळी करायचं असतं, एकदाच हात टाकून उचलायचं असतं, तरच कॉम्बिनेशन यूज करू शकता. पहा काय आता मी काय सांगतोय, बाबा दोन्ही बॉल रेड पाहिजे ना. ओके, म्हणजे या 5 रेड मधून 2 रेड बॉल उचला ना, 5 रेड मधून 2 रेड बॉल उचलण्याचे इतके वेज आहेत. सो हे फेवरेबल वेज आहेत. डिवाइड बाय टोटल वेज, पहा टोटल तर 9 बॉल आहेत ना रे. सो 9 बॉल मधून कोणतेही 2 बॉल उचला ना. सो आन्सर शुड बी 5C2 डिवाइड बाय 9C2. दॅट्स ऑल, इतकंच आन्सर आहे. पहा मी परत सांगतो, हवं तर व्यवस्थित समजून घ्या मुलांना. प्रोबॅबिलिटी म्हणजे फेवरेबल बाय टोटल, आपल्याला दोन्हीच्या दोन्ही रेड बॉल पाहिजे, मग या 5 मधून 2 बॉल उचला. सो दीज आर फेवरेबल वेज, कारण की इथे आपण कन्स्ट्रेंट करतो की रेडच बॉल निघाले पाहिजे. डिवाइड बाय टोटल, 2 बॉल तर कोणते पण काढू शकतो रे आपण, बरोबर ना. सो टोटल 9 बॉल मधून 2 बॉल कोणतेही काढा. सो दीज आर टोटल नंबर ऑफ वेज, दीज आर फेवरेबल वेज, सो दिस इज द प्रोबॅबिलिटी. नाव आता इथे काय विषय माहिती का, आता हा आर्टिकल तर ऍक्च्युली आता परमिटेशन कॉम्बिनेशन शी इतकं संबंधित नाहीये, पण मी इथे का घेतलं, कारण की मला असं सांगायचंय तुम्हाला की हे रिप्लेसमेंट असेल काय तर विदाउट रिप्लेसमेंट असेल तर काय. हे कॉम्बिनेशन विदाउट रिप्लेसमेंटच्याच केसमध्ये यूज करू शकत असतो. आता रिप्लेसमेंट असेल तर काय असतं मी तुम्हाला सांगतोय. पहा लक्षात, प्रोबॅबिलिटी दॅट मुलांनो पहिला बॉल, ओके पहिला जो बॉल आहे ना तो रेड आला पाहिजे, अँड ऍट द सेम टाइम दुसरा पण जो बॉल आहे ना, दुसरा पण बॉल रेडच आला पाहिजे, दुसरा पण बॉल रेडच आला पाहिजे, हे असं आपल्याला ते सांगतायत, नाही का. आता तुम्ही सांगा बरं, आता हे ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन थेरम आहे प्रोबॅबिलिटीचा, पुढे जाऊन येणार आहे तो. ओके, पण जस्ट सध्या समजून घ्या, जस्ट पाहून घ्या एकदा. मी 2 तुम्हाला गोष्टी सांगतोय, एक तर अँड आला की मल्टिप्लिकेशन करायचा आणि ऑर आला की ऍडिशन करायचं, हे तुम्हाला कम्प्लीट प्रोबॅबिलिटी मध्ये लक्षात ठेवायचं आहे.
अँड आला की मल्टिप्लिकेशन, ऑर आला की ऍडिशन. पहा काय, पहिला पण बॉल रेड अँड दुसरा पण बॉल रेड, बरोबर ना. सो पहिला बॉल रेडची प्रोबॅबिलिटी काय रे, हे पहा, पहिला बॉल रेड अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. बाबा दुसरा पण बॉल रेड असतं पाहिजे, दुसरा पण तर बॉल रेड असतं पाहिजे. सो पहिला रेड येण्याची प्रोबॅबिलिटी काय, पहा ना, हे असं दिसतं मला. रेडचे 5 वेज आहेत. ओके, बिकॉज 5 फेवरेबल आहेत. डिवाइड बाय टोटल आर 9 ना, इन टू, अरे तो रेड निघालेला परत वापस ठेवायचा, म्हणजे परत हीच सिच्युएशन आहे. पर दुसरा पर बॉल रेड काढण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज अगेन 5/9. सो आन्सर शुड बी 25 डिवाइड बाय 81. सो फर्स्ट सबटाईपचा आन्सर 25/81 बनतं आणि सेकंड सबटाईपचा आन्सर मुलांना हे बनतं. आता ज्यांना हे माहिती नाही की NCRचा फॉर्म्युला काय आहे, आणि नीट पहा, NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज n मायनस ऑफ r होल फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. ओके, तर हे असं असतं पहा. तर इथे तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. 5 फॉर्म्युला टाकून द्या, 9 फॉर्म्युला टाकून द्या, कॅल्क्युलेशन करा, आन्सर मिळेल. आणि ज्यांना ते फॅक्टोरियल काय असतं हे माहिती नाहीये, मग मी त्यांना सांगतो की बाबा हा आर्टिकल सध्या बंद करा. ओके, तुम्ही जा परम्युटेशन कॉम्बिनेशनवर, त्याने तो प्रिपेअर करा आधी आणि मग त्याच्यानंतर इथे या. येस स्टुडंट्स, तर पुढे जातोय पहा मी इथे. नाव सी काय आहे क्वेश्चन. 3 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड म्हणून 3 कार्ड ड्रॉ केलेत. ठीक आहे म्हणतोय. ओके, फाइंड चान्सेस दॅट 2 आर क्वीन. हे पहा, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची काय, 2 क्वीन आले पाहिजे अँड 1 इज अ फेस कार्ड म्हणे, सॉरी 1 इज अन एस कार्ड म्हणे. टोटल क्वीन तर 4 असतात बाबा, 2 आर क्वीन म्हणे, मग 4 क्वीन मधून 2 क्वीन काढून टाका. अँड ऍट द सेम टाइम, अँड मीन्स काय, मल्टिप्लिकेशन. आता शिकला ना आपण, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. अँड आणि तो तिसरा अँड एस, एक मिनिट, काय 3च कार्ड काढतो. हां ठीक आहे चलो. ओके, सो 2 कार्ड्स आर क्वीन, फाईन. आणि जो तिसरा आहे तर तो एस कार्ड असला पाहिजे. टोटल एस तर 4 असतात ना, 4 एक्के असतात की नाही, मग 4 मधला कोणता तरी एक काढा यार. ओके, अँड म्हणून इथे मल्टिप्लिकेशन केलं बरं मुलांना. ओके, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज काय आहेत रे, 3 कार्ड काढण्याचे. टोटल तर 52 कार्ड आहेत. ओके, 52 मधून 3 कार्ड काढा ना, बरोबर ना. आता जरा नीट क्वेश्चन वाचा बरं, काय सांगितलं पहा. 3 कार्ड्स आर ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. ओके, सांगितलंय का विथ रिप्लेसमेंट, सांगितलंय का नाही, म्हणजे विदाउट रिप्लेसमेंट ट्रीट करायचं. आता विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय, वापस ठेवायचं नाही, म्हणजे एकदाच काढा असं चालतं ते पण, बरोबर ना. सो म्हणजे कॉम्बिनेशन यूज करू शकतो, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. सो त्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हा बनणार आहे, बट त्याचं कॅल्क्युलेशन तुमच्यावरती सोडतोय मी. सेकंड वन काय पहा, ऍटलिस्ट 1 इज अ डायमंड कार्ड मध्ये. ऍटलिस्ट 1 इज अ डायमंड म्हणजे काय हे पहा काय मुलांना. प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट 1 इज डायमंड, ऍटलिस्ट 1 इज डायमंड. ओके, और प्लस करतो मी, प्रोबॅबिलिटी दॅट नो डायमंड इट शुड बी इक्वल टू 1. तुम्हाला हे समजतंय का, जरा नीट बघा. काय इथे श्युरिटी आहे, आणि जिथे कुठे श्युरिटी असेल अशा प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा 1 बनला पाहिजे. पहा नीट, एक तर ऍटलिस्ट 1 डायमंड असेल. ऍटलिस्ट 1 डायमंड म्हणजे काय, एक तर 1 डायमंड असेल किंवा 2 डायमंड असेल किंवा 3 डायमंड असेल किंवा एक पण डायमंड नाही आहे. पण 3 कार्ड काढतोय तर होऊ काय शकतं रे, काय होऊ शकतं. 0 डायमंड म्हणजे एक पण डायमंड नाही निघाला. हा, 1 डायमंड निघाला. हा इथे आहे ना, ऍटलिस्ट 1 डायमंड मध्ये 1 डायमंड येतो ना. 2 डायमंड निघाला आणि एक तिसरा काहीतरी दुसराचा. अरे ऍटलिस्ट 1 डायमंड मध्ये 2 डायमंड पण कन्सिडर होतात, बरोबर. 3 डायमंड निघाले तर अरे ते पण तर कन्सिडर होतात. ऍटलिस्ट 1 डायमंड मध्ये 3 डायमंड असेल तरी चालतील. सो या व्यतिरिक्त आणखीन काही होऊ नाही शकत अरे, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 1 डायमंड इट शुड बी इक्वल टू 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ नो डायमंड. ओके, आता सांगा बरं, 1 मायनस ऑफ नो डायमंड, एक पण डायमंड नकोय. डायमंड 13 असतात, बरोबर. मग बाकी किती, 39 राहतात. सो 39 मधून 3 काढा रे. हे पहा, एक पण डायमंड काढायचा नाहीये, म्हणजे विदाउट डायमंड वाले 39 कार्ड्स आहेत. 39 मधून 3 काढा आणि टोटल नंबर ऑफ वेज 52 मधून 3 काढा. हे करा कॅल्क्युलेशन, जे काही बनतं ते 1 मायनस ऑफ दॅट कॅल्क्युलेशन हा आपला इथे आन्सर असणार आहे. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे मुलांना. येस, आता याचे काही लेंदी वेज पण आहेत, जसं की काय म्हणतात पहा, ऍटलिस्ट 1 डायमंड पाहिजे ना तुम्हाला, ऍटलिस्ट 1 डायमंड ना. मग मी इथे असं लिहू शकतो का, पहा बरं, 1 डायमंड. ओके, और 2 डायमंड आले तरी चालतील, 2 डायमंड आले तरी चालतील, और 3 डायमंड आले तरी चालतील. अरे बाबा, ते म्हणता ना, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलिस्ट 1 इज अ डायमंड. ऍटलिस्ट एक तरी डायमंड पाहिजे, म्हणजे 1 डायमंड चालतो, 2 डायमंड पण चालतात, 3 डायमंड पण चालतात, असे केसेस बनवायला लागतात. ओके, आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, ऑर मीन्स ऍडिशन असतो. ऑर मीन्स काय असतो मुलांना, ऍडिशन असतो. ऑर मीन्स ऍडिशन.
एक डायमंडचा प्रोबेबिलिटी काय रे बाबा, हे पहा 13 डायमंड असतात, 13 मधून एक घ्या आणि बाकी जे 2 कार्ड्स आहेत ना तर ते राहिलेल्या 39 मधून 2 घ्या, डिवाइड बाय 52C3. बरोबर, टोटल 3 कार्ड काढायचे ना, हे फेवरेबल वेज आहे, डिवाइड बाय टोटल वेज. नीट पहा, 13 मधून एक डायमंड काढला ऍट दी सेम टाइम अँड म्हणून इथे मल्टिप्लाय. ओके, राहिलेल्या 39 मधून 2 डायमंड काढा, सॉरी राहिलेल्या 39 मधून 2 कार्ड काढा कोणते पण. ओके, ऑर मीन्स ऍडिशन. आता 2 डायमंड म्हणजे काय रे बाबा, 13 डायमंड मधून 2 डायमंड काढा आणि राहिलेल्या 39 मधून एक काढा अँड ऍट दी सेम टाइम आहे. ओके, 39 मधून काढायलाच लागणार तुम्हाला, ऑप्शन नाही आहे, सो म्हणून इथे इंटू करतोय. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 52C3. ऑर मीन्स अगेन ऍडिशन आहे, तिन्हीच्या तिन्ही डायमंड काढा म्हणजे काय, 13 मधून ना तिन्हीच्या तिन्ही डायमंडच काढा नाही का, डिवाइड बाय 52C3 गाईज. सो याचं जर का तुम्ही इथे ऍडिशन कराल ना रे कॅल्क्युलेशन करून, हे आन्सर आणि हे आन्सर टोटली सेमच येणार आहे. ओके, सो हा पण एक तुमच्याकडे वे आहे, बट मी तर प्रिफर करेन हा करा तुम्ही, हा थोडासा फास्ट येईल. ओके, तर बाबा तुम्हाला कार्ड्स तर माहिती आहेत ना, पत्ते तर माहिती आहेत ना, मी हे सांगितलंच ना ॲक्च्युली सम स्टार्ट करण्याआधी. ते डायमंड 13 डायमंड असतात, 13 डायमंड असतात, त्याच्यानंतर असतो क्लब. ओके, 13 क्लब असतात, देन असतो स्पेड. आता थोडंसं ड्रॉ करणे आपल्यासाठी अवघड आहे जरा. हा असतो स्पेड, 13 स्पेड असतात, इस्पिक बोलतो आपण त्याला, आणि त्याच्यानंतर हार्ट असतं, पहा बदाम असतं, जो की असतो 13 अगेन. सो 13 13 13 13 असे असतात हे नाही का. आता काय म्हणताय पहा, ऑल आर फ्रॉम सेम सूट, म्हणजे तीनच्या तीनही कार्ड एकाच सूटचे आहेत कोणत्या तरी, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही डायमंडचे आहेत, नाही तर ऑर तिन्हीच्या तिन्ही क्लबचे आहेत, ऑर 3 आर फ्रॉम स्पेड, ऑल 3 आर फ्रॉम हार्ट. येस ऑर नो. मग मी जर आता इथं असं लिहितोय पहा, हे असं म्हणतात ना की तिन्हीच्या तिन्ही एकाच सूटचे पाहिजे, मग मी इथे असं लिहू का पहा रे, ऑल 3 प्रोबेबिलिटी दॅट ऑल थ्री आर डायमंड. ऑर असं पण होऊ शकतं ना, तिन्हीच्या तिन्ही डायमंडचे असले पाहिजे, हे काय गरजेचं आहे. तिन्हीच्या तिन्ही क्लबचे पण चालतात आपल्याला, तिन्हीच्या तिन्ही मुलांना क्लबचे पण चालतात, बरोबर. ऑर प्रोबेबिलिटी ऑफ तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला हार्टचे पण चालतात, अँड अगेन ऑर तिन्हीच्या तीनही तुम्हाला मुलांना स्पेडचे पण चालणार आहेत. येस ऑर नो. ओके, त्यांनी फक्त इतकंच सांगितलं ऑल आर फ्रॉम सेम सूट. कोणत्या सूटचं सांगितलं का नाही सांगितलं, मग ते तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. सो असे केसेस बनवायला लागतात की तीनही डायमंडचे आहेत, ते डायमंडचे तर 13 असतात रे, 13 मधून 3 घ्या, डिवाइड बाय 52 मधून 3 घ्या, बरोबर ना. प्रोबेबिलिटी मीन्स फेवरेबल बाय टोटल वेज. ऑर आहे म्हणजे ऍडिशन आहे मुलांना. हे पहा, तिन्हीच्या तिन्ही क्लबचे घ्या, क्लब समजतं का, 13 क्लब आहेत, 13 मधून 3 घ्या, डिवाइड बाय टोटल आर 52 मधून 3 घ्या. ऑर मीन्स अगेन ऍडिशन आहे. हार्ट तिन्हीच्या तिन्ही हार्टचे घ्या, म्हणजे 13 हार्ट्स आहेत, बरोबर, त्याच्यामधून एक 3 घ्या, टोटल 52 मधून अगेन 3 घ्या. ऑर मीन्स अगेन ऍडिशन, स्पेड पण तर 13 आहेत, 13 मधून 3 घ्या, डिवाइड बाय 52 मधून 3 घ्या. अरे ओके, सो सर्वांचं ऍडिशन कराल ना, हा आपला आन्सर असणार आहे. याला मी असं पण लिहू शकतो 4 × 13C3 डिवाइड बाय 52C3. येस स्टुडंट्स, तो आपला इथे आन्सर असणार आहे सबटाईप नंबर सी चा. आता फायनली जातो पहा सबटाईप नंबर 4. काय म्हणताय पहा, दे आर किंग, क्वीन अँड जॅक. ओके, काय म्हणताय पहा, त्याचे 3 कार्ड तुम्ही सिलेक्ट केलेत ना, क्वीन एक किंग असला पाहिजे, एक क्वीन असला पाहिजे, एक जॅक असला पाहिजे. आता तुम्ही मला हे सांगा, किंग किती आहेत, 4, मग 4 मधून एक घ्या, अँड ऍट द सेम टाइम घ्यायचंच आहे तुम्हाला. 4 क्वीन आहेत, 4 क्वीन मधून पण एक घ्या, अँड ऍट द सेम टाइम 4 जॅक आहेत, त्याच्यामधून पण एक घ्या. 4 जॅक समजतं ना, एक स्पेडचा जॅक, एक क्लबचा जॅक, एक हार्टचा जॅक, एक डायमंडचा जॅक, बरोबर. डिवाइड बाय, these are favorable ways guys, divide by total number of ways are 52, total number of ways are 52C3. 52 कार्ड मधून 3 कार्ड तुम्हाला इथे काढायचे आहेत. अरे 52 कार्ड मधून 3 कार्ड काढायचे. सो these are total number of ways and these are favorable ways. सो गाइस हा आपला इथे आन्सर असणार आहे सबटाइप नंबर 4 चा. यस, पुढे जातोय पहा मी इथे, काय म्हणतं पहा, रूम हॅज 3 सॉकेट्स. एका रूमला ना 3 सॉकेट आहे. ओके, ठीक आहे. फ्रॉम अ कलेक्शन ऑफ 10 बल्ब्स ऑफ विच 6 आर डिफेक्टिव्ह. ए बाबा 10 बल्ब मधून 6 तर खराब आहेत, मग 4च चांगले आहेत. ओके, ॲट नाईट पर्सन सिलेक्ट 3 बल्ब्स. 3 बल्ब सिलेक्ट करतो तो डायरेक्टली. कोणता करतोय माहित नाही, डिफेक्टिव्ह पण होऊ शकतं, नॉट डिफेक्टिव्ह पण होऊ शकतं, चांगले पण होऊ शकतात, पाहूया पुढे. ओके, आणि ते सॉकेटमध्ये टाकलं म्हणत नाही. देन व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट रूम इज स्टील डार्क. बाबा रूम डार्क असण्याची प्रोबेबिलिटी विचारतात. मग तुम्ही मला एक साधी गोष्ट सांगा मुलांना, रूम डार्क केव्हा असेल रे. 3 बल्ब घेतोय आणि टाकतोय, 6 डिफेक्टिव्ह आहेत. बाबा 6च्या 6 डिफेक्टिव्ह मधून जर का तुम्ही 3 सिलेक्ट केले, म्हणजे एक पण चांगला नाहीये, तिन्हीच्या तिन्ही खराब लागले, रूम इज स्टील डार्क, बरोबर. सो डार्क असण्याचे फेवरेबल वेज हा 6C3 डिवाइड बाय टोटल वेज आर 10C3. टोटल 10 बल्ब आहेत ना, बरोबर. ओके, द रूम इज लीट. ओके, म्हणजे रूम मध्ये लाईट असण्याची प्रोबेबिलिटी विचारतायत. रूम मध्ये लाईट केव्हा असेल,
3 बल्ब मधला एक बल्ब जरी चालला तरी लाईट येणार आहे यार, हे समजतं तुम्हाला. कमी लाईट असेल बट लाईट असेल. 3 बल्ब मधून एक जरी बल्ब चालला तरी लाईट असणार आहे, बरोबर आहे. आता रूम मध्ये लाईट आहे याची प्रोबेबिलिटी फाइंड करा म्हणतात. आता याला तुम्हाला असं करायला लागेल. पहा 2 वेज आहेत परत, एक लेंथीवाला एक छोटावाला वे. पहिला छोटावाला वे करून दाखवतो. पहा प्रोबेबिलिटी दॅट रूम इज लिट, म्हणजे रूम मध्ये लाईट आहे याची प्रोबेबिलिटी, प्लस प्रोबेबिलिटी दॅट रूम इज डार्क इट शुड बी इक्वल टू 1 गाइज. अरे रूम मध्ये एक तर लाईट असेल नाही तर लाईट नसेल, एक तर रूम लाईट असेल नाही तर डार्क असेल. या व्यतिरिक्त आणखीन काय होऊ शकतं? काहीच नाही होऊ शकत. अरे म्हणजे जिथे कुठे 100% शुअरिटी असेल, अरे इतकंच पॉसिबल आहे. मग अशा प्रोबेबिलिटीचा ऍडिशन ना 1 असतो, 1. ओके, मग सांगा बरं, प्रोबेबिलिटी दॅट रूम इज लेट इज इक्वल टू ओके 1 मायनस प्रोबेबिलिटी दॅट रूम इज डार्क. डार्कची तर प्रोबेबिलिटी काढली ना आपण 6c3/10c3. सो हाच आपला आन्सर आहे. अरे हाच आपला आन्सर आहे. हे समजतं का मुलांना तुम्हाला? ओके, हा थोडासा एक शॉर्टकट वाला वे आहे. जर का खूपच लेंदी वे मध्ये जायचं असेल तर आता असं करायला लागेल तुम्हाला. पहा रूम इज लीट म्हणजे काय? लाईट केव्हा असणार आहे रूम मध्ये? जेव्हा एक चांगला बल्ब आहे आणि 2 डिफेक्टिव्ह बल्ब आहेत, और 2 चांगले बल्ब आहेत, 1 डिफेक्टिव्ह आहे, अगेन और 3ही चांगले बल्ब आहेत आणि 1 0 डिफेक्टिव्ह बल्ब आहेत, बरोबर ना. सो यांचा पण तुम्हाला ऍडिशन करायला लागेल, यांची प्रोबेबिलिटी काढायला लागेल आणि मग त्याला ऍडिशन करायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला सेम आन्सर येईल जो मी आता या मेथडनी सॉल्व्ह केला. या मेथडनी जो सॉल्व्ह केला तोच आन्सर तुम्हाला इथून पण येऊ शकतो. करून दाखवू का? थोडंसं करून दाखवतो. पहा एक चांगला बल्ब आहे. हे पहा 4 चांगले, 4 मधून 1 घेतला. समजता ना? 10 बल्ब मधून 6 खराब आहेत, म्हणजे 4 चांगले. सो 4 चांगल्यामधून 1 घेतला आणि 2 खराब घ्यायचे, म्हणजे 6 मधून 2 घेतले. डिवाइड बाय प्रोबेबिलिटी विचारतात. टोटल नंबर ऑफ वेज आर 10 मधून 3 ना, टोटल 10 मधून 3 बल्ब घेतले. सो दीज आर टोटल नंबर ऑफ वेज, और मीन्स ऍडिशन. नाउ गाइस 2 चांगले बल्ब घ्यायचे, 4 मधून 2 चांगले घ्या, 6 मधून 1 खराब घ्या, बरोबर. डिवाइड बाय 10c3 अगेन, और मीन्स गाइस अगेन ऍडिशन. तिन्ही चांगले घ्या, म्हणजे 4 चांगल्यामधून 3 चांगले घ्या, डिवाइड बाय 10c3. ओके, या तिघांचं जर का ऍडिशन कराल, कॅल्क्युलेशन पाहाल, जो काही व्हॅल्यू येतो तोच व्हॅल्यू इथे पण येतो. अरे तोच सेम व्हॅल्यू मुलांना इथे पण येतो. ओके, सो तुम्ही कोणताही वेनी करा, काही फरक नाही पडणार आहे. मी तर सजेस्ट करतो यार हा वे थोडंसं लक्ष द्यायच्यावरती, नाही का, हे थोडंसं लवकर येतं. ओके, तर जाऊ का पुढे? पहा नेक्स्ट काय, पहा लेटर्स ऑफ द वर्ड मदर आर अरेंज ॲट रँडम. बाबा मदरचे जे वर्ड्स आहेत ते अरेंज केले रँडमली. ठीक आहे, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट इन अरेंजमेंट ओके वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर. हे बघा वॉवेल्स ऑलवेज टुगेदर. पहिली तर गोष्ट ना, हे जे आहे ओके MOTHER हा जो मदरचा जो काही वर्ड आहे याच्यामध्ये किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल ना 6 लेटर्स आहेत मुलांना. किती? 6 लेटर्स आहेत टोटल या मदर वर्डमध्ये. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो 6 लेटर्स आहेत. ओके 6 लेटर आहेत. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये पाहिलं आपण, n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन n फॅक्टोरियल वेज. So 6 objects can be arranged in 6 factorial ways. किती? 6 factorial ways मध्ये हे 6 लेटर्स लाईक अरेंज होत असतात. 6 फॅक्टोरियल इतके वर्ड बनवू शकतात बाय युझिंग मदर. ओके, एक असा पण बनवू शकतो ना, MOHTER. मिनिंग असेल नसेल काही हरकत नाही, बट असा वर्ड तर बनतो की नाही? स्विच केलं फक्त. अरे असे खूप सारे अरेंजमेंट बनवू शकतात, नाही का, इकडचं तिकडे हे सर्व करून, नाही का. असे 6 फॅक्टोरियल वेज बनत असतात. ओके, 6 फॅक्टोरियल वर्ड्स बनत असतात मुलांना. ओके, अदरवाइज आपण असं लक्षात ठेवतो इथे की n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन n फॅक्टोरियल वेज. सो सिमिलर वे मध्ये 6 लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज. ओके, आता पहा पुढे काय. सो दीज आर द टोटल नंबर ऑफ वेज. हा मुलांना हे तर टोटल नंबर ऑफ वेज आहे. दीज आर टोटल नंबर ऑफ वेज. टोटल नंबर ऑफ वेज. तर मदर वर्डला अरेंज करण्याचे टोटल नंबर ऑफ वेज आहे. फाईन. पहिला सबटाईप म्हणतोय वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर. पहिला सबटाईप आपल्याला असं सांगतोय वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर, सोबतच पाहिजे नेहमी. एक काम करतो ना, जरा ग्रुप बनवतो वॉवेल्सचा, नाही का. सो MT देन दॅट H देन R. कॉन्सोनंटचा अलग ग्रुप आणि वॉवेल तर 2च आहे फक्त, O आणि E. O आणि E असे 2च तर वॉवेल आहेत. अरे हे दोघे ऑलवेज टुगेदर असं ते म्हणतात. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. व्हॉट आर द फेवरेबल वेज? या दोघांना सोबत ठेवून अरेंज करण्याचे फेवरेबल वेज सांगा बरं. आता मी बघतोय की 1 2 3 4 5च तर लेटर्स आहेत आता इथे, कारण की हे सोबत राहणार म्हणजे त्यांना एकच कन्सिडर करायचं, म्हणजे टोटल 5 लेटर. 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज ॲट द सेम टाइम. बरोबर, समजा ते हे जे 5 लेटर आहेत ना, असे 5 फॅक्टोरियल वेज मध्ये जर का अरेंज झाले
त्यातला एक वे तर हाच आहे ना. मग असं तुम्ही एक वे द्याल तर मी त्याला डबल करून देईन. तुम्ही म्हणणार कसं काय, तुम्ही हा वे दिला तर मी काय करेन माहिती का, यांना असा उलटा करेन. बरोबर, मग मी दुसरा वे देईन. म्हणजे तुम्ही मला एक वे दिला तर मी तुम्हाला 2 वे देईन. मग तुम्ही मला असे 5 फॅक्टोरियल वेज दिले तर मी तुम्हाला 5 फॅक्टोरियल इंटू 2 वेज देईन. म्हणजे त्याच्या डबल वेज देईन. आणखीन एक्स्ट्रा वे मी प्रोव्हाइड करेन. सो टोटल नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग दिस मदरवाले लेटर्स वेअर वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर हे इतके आहेत. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. फेवरेबल वेज आहेत आणि हे टोटल नंबर ऑफ वेज आहेत. कॅल्क्युलेशन करा मुलांना. 5 फॅक्टोरियल इंटू 2 डिवाइड बाय 6 फॅक्टोरियलला मी 6 इंटू 5 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. कॅन्सल. सो हे बनतं पहा 1 डिवाइड बाय 3. सो गाईज सबटाईप नंबर 1 चा आन्सर बनतो मुलांना 1 डिवाइड बाय 3. ओके. सबटाईप नंबर बी काय पहा, हा ए होता. आता सबटाईप नंबर बी मध्ये म्हणतायत वॉवेल्स आर नेव्हर टुगेदर. हे बारे, एक तर ऑलवेज टुगेदर असेल, प्रोबेबिलिटी दॅट ऑलवेज टुगेदर. ओके. और मीन्स ऍडिशन और नेव्हर टुगेदर. अरे म्हणजे एक तर सोबत असतील ना तर नसतील. या व्यतिरिक्त आणखीन काय पॉसिबल, काहीच नाही ना. इट शुड बी इक्वल टू 1 ना. सो प्रोबेबिलिटी दॅट वॉवेल्स आर नेव्हर टुगेदर मीन्स 1 मायनस ऑफ प्रोबेबिलिटी दॅट वॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर. ऑलवेज टुगेदरची प्रोबेबिलिटी तर काढली 1/3. सो 1 मायनस ऑफ 1/3 करायला लागेल तुम्हाला. 1 मायनस ऑफ 1/3 अँड दॅट इज इक्वल टू 2/3. समजलं काय मुलांना तुम्हाला. सेकंड सबटाईपचा जो आन्सर आहे ना, सेकंड सबटाईपचा आन्सर हा बनतो 2 डिवाइड बाय 3. बरोबर आहे. 5 जरा रब करतोय, जाऊया पुढे. एक काम करतो, बघतो इथेच जर का बसतं का. ओ इज ॲट बिगिनिंग अँड एंड्स विथ टी म्हणा. ओ सुरुवातीला आहे, बर. टी एंडला आहे. मग मध्ये राहतात किती, 1 2 3 4 4 जागा राहतात. हे तुम्हाला ऑप्शन नाही. ओ सुरुवातीलाच टाकायचं, टी एंडलाच टाकायचं. मग 4 लेटर राहतात ना. 4 लेटर्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. बरोबर ना. 4 राहिलेले 4 लेटर्स कसे अरेंज करा. 4 लेटर्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. किंवा तुम्ही असं करू शकता, तुम्ही असं पण विचार करू शकता इथे. ओके. जसं की पहा यार, ही जागा फिल करायची नाही का, 4 लेटर राहिलेत. सो ही जागा फिल करण्याचे 4 वेज आहेत. अरे सॉरी, ही जागा फिल करण्याचे मुलांना 4 वेज आहेत. बरोबर. एक लेटर संपला तर 3च लेटर उरली. ही जागा फिल करण्याचे 3 वेज आहेत. ही जागा फिल करण्याचे 2 वेज आहेत. ही जागा फिल करण्याचे एकच वे आहे, राहिलेलं टाकायला लागेल. ही जागा फिल करायची ॲट द सेम टाइम, ही पण करायची ॲट द सेम टाइम म्हणून इथे इंटू. सो पहा ना, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओ टाकण्याचा एकच वे आहे. ओ टाकण्याचा एकच वे आहे. टी टाकण्याचा इथे एकच वे फिक्स आहे, तीच टाकायचं इथे. सो आन्सर शुड बी 1 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू अगेन 1. दॅट मीन्स 4 फॅक्टोरियल वेज आहेत. अरे 4 फॅक्टोरियल वेज आहेत. ओके. डिवाइड बाय टोटल वेज तर आपण ऑलरेडी पाहिलेलं 6 फॅक्टोरियल. सो आन्सर शुड बी 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 फॅक्टोरियल. ओके. ठीक आहे. आता पहा, जो डी आहे ना, डी सबटाईप काय म्हणतो नीट पहा. होऊन जाईल याच जागेत. स्टार्टिंग विथ वॉवेल अँड एंड्स विथ कॉन्सोनंट. पहा, वॉवेल तर 2 आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 जागा आहेत ना. पहिल्या जागी 2 वेज आहेत टाकण्याचे. स्टार्टिंग विथ वॉवेल म्हणता, म्हणजे 2 मधलं काही टाका. सो पहिला प्लेस फिल करण्याचे 2 वेज आहेत. ओके. एंड्स विथ कॉन्सोनंट म्हणे, कॉन्सोनंट तर 4 आहेत. 4 मधला कोणताही एक टाका ना इथे एंडला, चालतो तुम्हाला. बरोबर. मग यातला एक गेला, इथे 3 उरले, इथे 1 उरले, टोटल 4 उरले. बरोबर. आता 4 कशी करा अरेंज. इथे हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज आहे, हा प्लेस फिल करण्याचे 3 वेज आहे, हा प्लेस फिल करण्याचे 2 वेज आहे, हा प्लेस फिल करण्याचे 1 वे. सो दीज आर दी टोटल नंबर ऑफ वेज ना. काय रे टोटल, सॉरी फेवरेबल वेज आहेत ना हे. सो फेवरेबल वेज आर 2 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 4 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 6 फॅक्टोरियल. पण टोटल नंबर ऑफ वेज आर 6 फॅक्टोरियल. दॅट मीन्स 6 5 4 3 2 1. सो 4 3 2 कॅन्सल. बरोबर. सो 2 1 2 3. यस और नो. सो काय बनतं रे आन्सर. 4 डिवाइड बाय 15 बनतं बा. 4 डिवाइड बाय 15 बनणार आहे. 4 डिवाइड बाय 15 हे असं मुलांना बनणार आहे. सबटाईप नंबर डी 4 डिवाइड बाय 15 बनतो. अरे यस, आय होप तुम्हाला हे समजतं. ओके. पारे पुढे जातोय. पहा, खूप पण असं लाईक 15-15 20-20 मिनिट असं एक्सप्लेन नाही करू शकत. ओके. ज्यावेळेस फर्स्ट टाइम टीचिंग असतं ना, मग त्यावेळी लाईक एकदम आरामात चालू शकतं. पण आता ती सिच्युएशन नाही आहे. ओके. इतका लाईक जास्त टाइम नाही घेऊ शकत एक्सप्लेनेशनसाठी. सो थोडंसं फास्ट करायला लागणार आहे. सो ट्राय करा की तुम्ही पण तुमची थोडीशी ॲबिलिटी वाढवा. जर का नसेल समजत तर 2 ऑप्शन आहे. एक तर समजत नसेल तर लाईक टीचरला कोचू शकता, म्हणू शकता की यार याला शिकवता नाही येत आहे. ओके. बट जितकं मला माहिती आहे तितकं मी तुम्हाला सांगतोय पहा की MST CET एक्झाममध्ये तुम्हाला चांगला स्कोर पाहिजे. ओके. सो डेफिनेटली हा कंटेंट या स्पीडमध्ये तुम्हाला शिकता आला पाहिजे. त्या लेवलवरती तुमचं लाईक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. नसेल तर प्लीज डेव्हलप करा.
बरोबर. माझ्याकडे आहेच ना रे ऑप्शन, एकदम हळूहळू आरामात शिकवेन, लाईक तो एकच सम. ओके, मी 15-20 मिनिट शिकवला समजा. अरे पण तो कंटेंट पहा ना, 9 आर्टिकल आहेत असे प्रोबॅबिलिटीमध्ये. ओके, मग किती तास? 7-8 तास बनवणार का? अवघड आहे फार, बरोबर ना. तर पहा आता काय रे. आणि न्यूमेरिकलचा पण तर काउंट थोडंसं जास्त घ्यायचं आहे, बरोबर. सो डेफिनेटली आता मी जो सेशन कंडक्ट करतोय या स्पीडमध्ये, तरी पण एक 3 तास मला तरी असं वाटतं की 3-3.5 तास रेकॉर्डिंग होणारच आहे प्रोबॅबिलिटीची, बरोबर. आता रेकॉर्डिंगचा टाइम कमी करण्यासाठी एक असा ऑप्शन आहे की यार न्यूमेरिकलचा काउंट कमी करायचं, जे की करायचं नाही. जास्तीत जास्त न्यूमेरिकल केलेले बरे अरे, बरोबर ना. सो इथे कॉम्प्रोमाइज नको करायला, बरोबर. तर पहा मुलांनो काय, 4 लेटर्स आर टू बी पोस्टेड इन 4 पोस्ट बॉक्स. बाबा 4 लेटर 4 पोस्ट बॉक्समध्ये टाकायचं आहे मला. इथे एक पोस्ट बॉक्स आहे, इथे एक पोस्ट बॉक्स आहे, इथे एक पोस्ट बॉक्स आहे, इथे एक पोस्ट बॉक्स आहे. माझ्याकडे 4 लेटर 4 टाकणार आहे. ठीक आहे, चलो ओके. इफ एनी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन एनी ऑफ द 4 पोस्ट बॉक्स, म्हणजे पहिला लेटर काढला कुठे पण टाकू शकतो, दुसरा लेटर काढला कुठे पण टाकू शकतो, तिसरा लेटर काढला कुठे पण टाकू शकतो, चौथा लेटर काढला कुठे पण टाकू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ईच बॉक्स कंटेन्स ओनली 1 लेटर. तुम्हाला समजतं का टोटल वेज किती आहेत माहिती का? टोटल वेज आर, पहा काय, प्रोबॅबिलिटी काढते वेळी फेवरेबल डिवाइड बाय टोटल करायचं असतं, हे फिक्स आहे. पहिले आपण काढूया टोटल. ते सांगतं की कोणत्याही बॉक्समध्ये कितीही टाकू शकता. म्हणजे मी पहिला लेटर टाकायला गेलोय 1 2 3 4, माझ्याकडे 4 वेज आहेत. अँड ॲट द सेम टाइम सेकंड लेटर टाकायला गेलो परत 4 वेज आहेत, समजतं का. तिसरा लेटर टाकायला गेलो परत 4 वेज आहेत, आणि चौथा लेटर टाकायला गेलो परत 4 वेज आहेत. दॅट मीन्स 4⁻6 आर दी टोटल नंबर ऑफ वेज. लेटर्स टाकण्याचे टोटल नंबर ऑफ वेज 4⁻6 आहे, बरोबर ना. हे इंटू करतोय का? कारण की अँड आहे. पहिला लेटर टाकला अँड सेकंड लेटर पण टाकायचा, अँड थर्ड पण टाकायचं, अँड फोर्थ पण टाकायचं. ऑर नाही आहे, ऑर म्हणजे ऑप्शन देतो का? नाही, टाकायचंच आहे आपलं ते, नाही का यार. हे तर टोटल आहेत. आता फेवरेबल वेज किती आहेत पाहूया आपण. फेवरेबल वेज, आता फेवरेबल वेज मध्ये काय माहिती का मुलांना, ते असं म्हणतं फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ईच बॉक्स कंटेन्स ओनली 1 लेटर. म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये एकच लेटर असला पाहिजे. म्हणजे पहिला लेटर जर का टाकायचं बोललं तर माझ्याकडे 4 वेज आहेत. समजा मी इथे लेटर टाकला तर दुसरा लेटर टाकण्यासाठी याची जागा यूज नाही करू शकत. समजा चुकून दुसरा पण इथे टाकला ना तर कोणता ना एक बॉक्स खाली जाईल, बरोबर. सो दुसरा लेटर टाकण्याचे माझ्याकडे 3 वेज आहेत मुलांना. ओके, समजा मी इथे टाकला, तिसरा लेटर टाकण्याचे 2च वेज आहेत. ओके, आणि चौथा लेटर टाकण्याचा हा एकच वे आहे. सो दीज आर द फेवरेबल वेज. सो गाइस, प्रोबॅबिलिटी, रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी, इट कॅन बी रिटन ॲज रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी कॅन बी रिटन ॲज फेवरेबल वेज, यस, डिवाइड बाय टोटल वेज. टोटल तर 4 4 4 4 आहे. येस ऑर नो? 4 4 कॅन्सल, 1 दिस इज 2. ओके, सो वरती बनतो 3 डिवाइड बाय खालती बनतो 32, खालती बनतोय 32. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी, रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. ओके, जातो पहा पुढे मुलांना. नेक्स्ट सम पहा काय. 15 प्रोफेसर्स हॅव बीन इन्व्हायटेड फॉर राऊंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे, वाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ओके फाईन. काय पहा, 15 प्रोफेसरला इन्व्हाइट केलेलं आहे. कोणी? वाईस चान्सलरनी, एका राऊंड टेबल डिस्कशनवरती. ठीक आहे, एक राऊंड टेबल आहे. ओके, सो इथे एक वाईस चान्सलर आहे आणि 15 प्रोफेसर्स आहेत. 15 प्रोफेसर्स प्लस वाईस चान्सलर. यार ठीक आहे, चलो ओके, असे टोटल 16 लोक आहे. ओके, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 2 पर्टिक्युलर प्रोफेसर्स ऑक्युपाय सीट्स ऑन दी आयदर साइड ऑफ द वाईस चान्सलर, व्हॉइस म्हणतोय, सॉरी. ठीक आहे, पारे काय, एक वाईस चान्सलर आहे यार, बसेल कुठेतरी, बरोबर ना. पण काय माहिती का, ते म्हणताय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 2 पर्टिक्युलर प्रोफेसर, असे 2 पर्टिक्युलर प्रोफेसर आहेत. पर्टिक्युलर म्हणजे ते आयडेंटिफाय केलेत बरं आपण. म्हणजे असे 2 प्रोफेसर आहेत ते या वाईस चान्सलरच्या लाईक आजूबाजूलाच बसणार आहेत. म्हणजे समजा या वाईस चान्सलरच्या इथे P1 बसणार आहे आणि इथे प्रोफेसर नंबर P2 बसणार आहे. हे जस्ट इमॅजिन करा, नाही का, की असे 2 प्रोफेसर आहेत, त्यांनी त्याला पकडलेलं, नाही का, तर त्याच्या आजूबाजूलाच बसणार आहेत. हे फिक्स आहे, बरोबर. आता टोटल जरा किती लोक आहेत बघा बरं. मला असं वाटतं 15 प्रोफेसर होते, पण 15 मध्ये 2 तर इथे केले, बरोबर. मग टोटल आता किती प्रोफेसर राहिले मुलांना? 13 प्रोफेसर बाकी आहेत. 13 प्रोफेसर बाकी आहेत. 13 प्रोफेसर 14 15 प्रोफेसर झाले इथं, नाही का. ओके, सो 13 प्रोफेसर बाकी आहेत मुलांना. ठीक आहे, आणि झालं असं विषय की हा जो आहे ना, हा एक ग्रुप बनला आता. कारण की व्हाईस चान्सलरच्या बेसिकली दोघे आजूबाजूलाच बसणार आहेत, म्हणजे तिघांचा एक ग्रुप बनलेला आहे. मग टोटल इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स आता इथे किती आहेत अरेंज करण्यासाठी? हे बघा, या तिघांना मला एकच कन्सिडर करायला लागेल. सो माझ्याकडे टोटल लोक किती आहेत माहिती का? हे 13 आहेत आणि हे तिघे म्हणजे एकच आहेत, म्हणजे टोटल 14 आहेत. 14 लोक आहे आपल्याकडे, नाही का. आणि तुम्हाला माहिती यार, राऊंड टेबल वरती 14 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 14 - 1, दॅट इज
13 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होत असतात राऊंड टेबलवरती. तुम्हाला माहिती ना n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन n फॅक्टोरियल वेज. ओके, बट राऊंड टेबलवरती n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन n-1 फॅक्टोरियल वेज मध्ये. एक -1 करायचं असतं आणि होल फॅक्टोरियल करायचं असतं. राऊंड टेबलवरती अरेंजमेंट थोडेसे कमी होत असतात. आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन पी अँड सी मध्येच आहे. ओके, सो गाईज, सो किती रे 13 प्रोफेसर आणि हा एक ग्रुप 14. तो टोटल 14 कॅन्डिडेट 14 कॅन्डिडेट्स कॅन बी अरेंज इन 14-1 दॅट इज 13 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होऊ शकतात. ओके, समजा तुम्ही एक मला अरेंजमेंट द्याल करून, नाही का, हे असं एक अरेंजमेंट दिलं करून. इथे नंतर प्रोफेसर नंबर 3, प्रोफेसर नंबर 4, प्रोफेसर नंबर 5, प्रोफेसर नंबर 6, प्रोफेसर 7, प्रोफेसर 8, प्रोफेसर 9, प्रोफेसर 10, असं करत करत सर्व प्रोफेसर अरेंज झाले आले. तुम्ही जर का हा एक वे करून द्याल मला, मी याचे डबल वे करून देईन. तुम्ही म्हणणार कसं काय? तुम्ही असा वे द्याल तर मी काय करेन माहिती का, या दोघांना स्विच करेन. P1 इकडे टाकेन, P2 इकडे टाकेन. मी म्हणलं आणखी एक अरेंजमेंट दाखवली ना मी तुम्हाला, नाही का. मग तुम्ही जर का इतके वेज द्याल, म्हणजे 13 फॅक्टोरियल वेज द्याल तुम्ही मला, तर मी त्याला इंटू जस्ट 2 करेन, म्हणजे डबल वेज करून देईन. दॅट मीन्स फेवरेबल वेज आर 13 फॅक्टोरियल इंटू 2 आहे. इथे फेवरेबल वेज आर 13 फॅक्टोरियल इंटू 2 आहे. येस ऑर नो? सो इथे लिहू का मी 13 फॅक्टोरियल इंटू 2, दीज आर द फेवरेबल वेज, डिवाइड बाय. आता टोटल नंबर ऑफ वेज करायचं म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ वेज पहा काय आहेत. टोटल म्हणजे काही हेच नाही आहे, म्हणजे काही कन्स्ट्रेंट्स नाही, कसं पण करा तुम्ही, नाही का, कसंही करा, बरोबर. तर टोटल तर 15 प्रोफेसर आहे, एक वाईस चान्सलर आहे, टोटल 16 लोक आहे. ओके, 16 इंडिव्हिज्युअल्स कॅन बी अरेंज्ड इन 16-1 होल फॅक्टोरियल वेज. हे पहा राऊंड टेबलवरती असं अरेंजमेंट असतं, बरोबर. सो वरती पहा 2 × 13 फॅक्टोरियल डिवाइड बाय 15 फॅक्टोरियल म्हणजे काय रे, 15 × 14 × 13 फॅक्टोरियल. सो इथे कॅन्सल बनतं. सो हा आन्सर बनतोय पहा. इथे करा 1, इथे 7 करा. सो 1 डिवाइड बाय 105 इज द प्रोबेबिलिटी, रिक्वायर्ड प्रोबेबिलिटी इज. हा आपला रिक्वायर्ड प्रोबेबिलिटी आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल राऊंड टेबलचं अरेंजमेंट. ओके, देन नेक्स्ट काय म्हणता पहा गाइज, अ बॅग कंटेन्स 7 ब्लॅक 4 रेड बॉल्स. 7 ब्लॅक बॉल आहे आणि 4 रेड बॉल आहे. इथे करतोय लगेच, नाही का. 7 ब्लॅक बॉल्स आहे आणि 4 रेड बॉल्स आहेत मला. ओके, मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. ओके, पुढे. If three balls are drawn at random, okay, find the probability that all are black. 3 बॉल काढतोय. ओके, सबटाइप नंबर 1, 3 बॉल काढतोय. टोटल नंबर ऑफ वेज मी पहिले लिहितोय इथे, नाही का. टोटल वेज गाईज, 3 बॉल काढण्याचे टोटल वेज काय आहेत रे? हात घातला आणि 3 बॉल काढले, नाही का. टोटल किती आहेत? 11 बॉल आहेत. 11 मधून 3 बॉल काढायचे आहेत ना. सो टोटल नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 3 बॉल्स आउट ऑफ 11 इज 11C3. ओके, सो फर्स्ट सबटाइप मध्ये टोटल वेज आर 11C3, बट फेवरेबल म्हणजे काय रे? हे म्हणतात ऑल आर ब्लॅक, सर्वच्या सर्व ब्लॅक पाहिजे. ब्लॅक तर 7 आहेत, आणि मग 7 मधून 3 काढ ना, 7 मधून 3 काढ. सो दिस इज द प्रोबेबिलिटी. हाच आन्सर आहे आपला. डन. सेकंड वन, 1 इज ब्लॅक अँड 2 आर रेड. म्हणे एक ब्लॅक आहे, म्हणजे 7 ब्लॅक मधून एक ब्लॅक काढ आणि 4 रेड मधून 2 रेड काढ. अँड म्हणून इथे इंटू करतो मी. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज तितकेच राहणार रे. 11C3 तितकेच तर राहणार, टोटल नंबर ऑफ वेज तितकेच राहत आहे. येस, तर पहा मुलांनो, हे असा विषय आहे इथे, नाही का. ओके, सो हा होता पहा सबटाईप, बॅगवाला सबटाईप, जिथे की आपण 7 ब्लॅक आणि 4 रेड मधून ओके काही बॉल्स काढायचो, 3 बॉल काढायचो, आणि त्याचे हे 2 सबटाईप्स आपण आता इथे केलेले आहेत. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागणार आहेत. 7C1चा व्हॅल्यू फाइंड करायला लागेल, 7C2चा व्हॅल्यू, 4C2 व्हॅल्यू, 11C3 व्हॅल्यू टाकून लाईक कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड करायचं असेल. ओके, बट हे कॅल्क्युलेशन लाईक मी इथे सेशनमध्ये घेत नाहीये, बिकॉज मी इथे अज्युम करतो की तुम्हाला ते कॅल्क्युलेशन येतं व्यवस्थित. ओके, कॉम्बिनेशनचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित येतात. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय रे बाबा. A bag contains, okay, 5 red, 4 blue and unknown number of m green balls. Okay, पहा काय 5 red, okay, 4 blue and m green balls आहेत. ठीक आहे. If probability of getting both the balls green, दोन्ही बॉल ग्रीन निघण्याची प्रोबॅबिलिटी, हे पहा m ग्रीन मधून दोन्ही ग्रीन काढा, फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. अब टोटल तर 9 आहे, 9 प्लस m टोटल बॉल तर एवढेच. याच्यामधून 2 काढा, याच्यामधून 2 काढा, समजतं का. इज 1 डिवाइड बाय 7 म्हणे. ते म्हणतात रे, ते म्हणतात की 2 बॉल काढतोय नाही का. पहा, इफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बोथ द बॉल्स ग्रीन व्हेन 2 बॉल्स आर सिलेक्टेड ॲट रँडम इज 1/7. म्हणजे 2 बॉल सिलेक्ट केल्यानंतर दोन्हीच्या दोन्ही ग्रीन असण्याची प्रोबॅबिलिटी, ग्रीन असण्याची फेवरेबल वेज बाय टोटल नंबर ऑफ वेज. सो ग्रीन असण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/7 आहे असं ते म्हणतात. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. अशा केसमध्ये आपल्याला इथे m चा व्हॅल्यू फाइंड करायचा. आता पहा रे, कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. MC2चा जो व्हॅल्यू आहे,
Okay, MC2 value is m factorial divide by difference, that is m minus of 2 whole factorial. Just divide by 9 plus m whole factorial divide by या दोघांचा डिफरन्स, ओके, जो की 7 plus m whole factorial असा बनतो इंटू 2 factorial. ओके, इथे काहीतरी मिस झालं, इथे पण इंटू 2 factorial करायला लागतं. दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 7. फॉर्म्युला आहे MC2 चा फॉर्म्युला m factorial डिवाइड बाय डिफरन्स इंटू दॅट 2 factorial लिहायचं असतं. परत 9 plus m whole factorial डिवाइड बाय त्या दोघांचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स डिवाइड बाय 2 factorial लिहायला लागतं. हे 2 factorial विल गेट कॅन्सल हिअर. ओके, इथे m factorial ला मी m इंटू m minus 1 इंटू m minus of 2 whole factorial असं लिहू शकतो डेफिनेटली. डिवाइड बाय m minus of 2 whole factorial तर आहेच इथे. अगेन होल डिवाइड बाय हे जे 9 plus m आहे ना, मी त्याला 9 plus m इंटू एक कमी करा 8 plus m, सॉरी, ओके, यस, 8 plus m इंटू 7 plus m, परत एकनी कमी करायला लागतं, फॅक्टोरियल करायला लागतं, डिवाइड बाय 7 plus m इथे पण आहे, 7 plus m होल फॅक्टोरियल इथे पण आहे, अँड दॅट शुड बी इक्वल टू 1 डिवाइड बाय 7. हे पहा रे, हे कॅन्सल होतं, इथे पण हे कॅन्सल होतं, इथे पण ते कॅन्सल होतं. आता जे काही राहतं ना, ओके, जर का तुम्ही नीट पाहाल इथे कॅल्क्युलेशन, तर वरती राहतं m इंटू m minus 1, खालती राहतं पहा, खालती राहतं 9 plus m इंटू 8 plus m, अँड दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 7. जरा पहा, आता याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे, याला तुम्हाला सॉल्व करायचं. आता हा वाला पार्ट थोडासा रब करतोय मी इथे. अरे शे, ठीक आहे, याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे मुलांना, बरोबर. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता, हा 7 जातो तिकडे, m स्क्वेअरचं काहीतरी इक्वेशन बनेल ना, m स्क्वेअरचा काहीतरी इक्वेशन तो बनणार आहे. आता पहा काय, 7 जातो तिकडे, m इंटू m स्क्वेअर, ओके, 7 इंटू m स्क्वेअर 7m स्क्वेअर, फाईन. m इंटू -1 इज -m इंटू 7 केलं तर -7m होईल, अँड दॅट शुड बी इक्वल टू हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तिकडे करू शकता तुम्ही. 9 इंटू 8 कराल, ओके, 72 बनेल, देन 9m प्लस 8m, बरोबर, जो की 17m बनतो, अँड देन फायनली m प्लस m इज m स्क्वेअर. हा पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतो इन टर्म्स ऑफ m स्क्वेअर जातो तिकडे, 7m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर इज 6m स्क्वेअर, फाईन. 17m जातो तिकडे आणि मायनस होतो, -7m मायनस 17m इज मायनस ऑफ 24m बनतो, आणि हा 72 पण तिकडेच जातो, अरे मायनस ऑफ 72 बनतो, अँड दॅट इज इक्वल टू 0 बनतो. आता पहा मुलांना, इथून 6 पण कॉमन निघतं, 6 जर का तुम्ही इथे कॉमन कराल, यू विल गेट m स्क्वेअर मायनस ऑफ 4m, ओके, देन मायनस ऑफ 12 बनतं, अँड दॅट शुड बी इक्वल टू 0. अरे हे समजतं का तुम्हाला, क्लिअर आहे. आता हे 6 तिकडे जाऊन 0 बनतो, म्हणजे हा इक्वेशन तुम्हाला फक्त सॉल्व करायचा आहे. m स्क्वेअर मायनस 6m मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला मुलांना सॉल्व करायचा आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जर का तुम्ही सॉल्व कराल, तर मला असं वाटतं होतं की m चा व्हॅल्यू 6 बनतोय, mचा ना मुलांना व्हॅल्यू 6 बनतोय, 6, ओके, चेक करा एक वेळेस, मी जस्ट चेक करतो 6 टाकल्याने होतं का रे सॅटिस्फाय. 6 जर का टाकला 6 इंटू 5 ना, ओके, एक काम करतो, करूनच पाहूया ना. तर पहा, थोडंसं जागेचा कन्स्ट्रेंट होता म्हणून थोडंसं अवॉइड करत होतो. सो m स्क्वेअर फाईन मायनस ऑफ 6m प्लस 2m मायनस ऑफ 12, ओके, मायनस ऑफ 12 इज इक्वल टू 0. देन इथून m कॉमन करतो पहा, m मायनस ऑफ 6, ओके, प्लस 2 कॉमन करतो, m मायनस ऑफ 6 इज इक्वल टू 0 बनतो मुलांना. सो m प्लस 2 फर्स्ट ब्रॅकेट, अँड देन सेकंड ब्रॅकेटमध्ये m मायनस ऑफ 6 इज इक्वल टू 0. सो एक तर m प्लस 2 इज इक्वल टू 0, और m मायनस ऑफ 6 इज इक्वल टू 0, दॅट मीन्स m इज इक्वल टू मायनस ऑफ 2, और m इज इक्वल टू 6, असे दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. सो m इज इक्वल टू 6 हा आपला आन्सर असणार, करेक्ट आन्सर असणार आहे, ओके. सो गाइस, व्हॅल्यू ऑफ m शुड बी 6. 6 ग्रीन बॉल असले पाहिजे, अरे 6 ग्रीन बॉल असले पाहिजे, ओके. जातोय पहा पुढे, काय म्हणताय पहा. ॲट रॅन्डम 3 इंटिजर्स आर चूजन फ्रॉम फर्स्ट 20 इंटिजर्स. पहिल्या 20 इंटिजर मधून ना फर्स्ट 20 पॉझिटिव्ह लिहिलं पाहिजे होतं इथे, ॲक्च्युली पॉझिटिव्ह, ओके, इथे पॉझिटिव्ह लिहिलं पाहिजे होतं, ओके, ठीक. ॲट रॅन्डम 3 इंटिजर्स आर चूजन फ्रॉम फर्स्ट 20 इंटिजर्स. पहिल्या 20 इंटिजर मधून 3 इंटिजर आपण सिलेक्ट केले. मी म्हटलं ठीक आहे, चलो, ओके. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट द प्रोडक्ट इज इव्हन. त्यांचं प्रोडक्ट इव्हन असण्याचा प्रोबेबिलिटी फाइंड करायचं. त्यांचा प्रोडक्ट इव्हन असण्याचा प्रोबेबिलिटी आपल्याला फाइंड करायचा. आता पहिले 20 इंटिजर म्हणजे काय रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 अँड देन 20. हे पहिले 20 इंटिजर आहेत.
इंटिजर बोलण्यापेक्षा इथे ॲक्च्युअली इंटिजर ऐवजी इथे नॅचरल नंबर असला असतं बरं झालं असतं. इंटिजरच्या ऐवजी इथे नॅचरल नंबर असला असता बरं झालं असतं. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली असं समजून घेतलं असतं. पण पहिले 20 नॅचरल नंबर. ते म्हणतं फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट इज अ इव्हन. प्रोडक्ट इव्हन असण्याचं प्रोबॅबिलिटी आपल्याला ते विचारतात. मला ना प्रोडक्ट इव्हन केव्हा असतो. 3 इंटिजर तीन नंबर चूज करतोय या नंबरमधून आणि त्या तिघा नंबरचा प्रोडक्ट हा इव्हन असला पाहिजे. 3 नंबरचा प्रोडक्ट इव्हन केव्हा असतो माहिती का? 1 जरी इव्हन असेल ना तरी प्रोडक्ट इव्हन असतो. 2 जरी इव्हन असतील ना त्याच्यामध्ये तरी प्रोडक्ट इव्हन असतो. 3च्या 3 इव्हन असेल तरी प्रोडक्ट इव्हन असतो. यार उगीच केसेस बनवायला लागतात भरपूर सारे असे. सो मला असं वाटतं की आणखीन एक शॉर्टकट आहे आपल्याकडे. मी असं लिहिलं तर हे पहा, एक तर प्रोडक्ट ऑड बनतो, ऑर मीन्स ॲडिशन, नाही तर प्रोडक्ट इव्हन बनतो. समजतं तुम्हाला? एक तर प्रोडक्ट ऑड बनतो नाही तर प्रोडक्ट इव्हन बनतो. या व्यतिरिक्त आणखीन काय होणार? अरे या व्यतिरिक्त काही होऊच नाही शकत. एक तर प्रोडक्ट ऑड बनतो नाही तर प्रोडक्ट इव्हन बनतो. या व्यतिरिक्त काही पॉसिबल नाही आहे. येस ऑर नो? सो मुलांना प्रोडक्ट इव्हन बनण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे, प्रोडक्ट इव्हन बनण्याचा जो प्रोबॅबिलिटी 1 मायनस ऑफ प्रोडक्ट ऑड बनण्याचा प्रोबॅबिलिटी. आता ऑड बनणे हे थोडंसं सोपं आहे बरं. प्रोडक्ट ऑड तेव्हाच बनतो जेव्हा तिन्ही नंबर ऑड नंबर्स असतील, तेव्हाच प्रोडक्ट ऑड बनतो. पहा ऑड किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अर्धे ऑड अर्धे इव्हन असतं ॲक्च्युली. ओके, सो 10. सो टोटल 10 ऑड आहेत. अरे मग ऑड 10 ऑडमधून 3 ऑड सिलेक्ट करा, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 20 नंबरमधून 3 नंबर सिलेक्ट करा. हे ऑड असण्याची प्रोबॅबिलिटी आहे. हे ऑड असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणून हे तुम्ही समजून घ्या आधी. येस. सो बनतं काय? पहा बनतं काय तर 1 मायनस ऑफ 10c3 मीन्स मुलांना 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 7 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 20c3 मीन्स 20 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 17 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल मुलांना इथे कॅन्सल होतं. ओके, तर ठीक आहे. आता हा वाला पार्ट थोडासा मी इथे रब करतोय कॅल्क्युलेशनसाठी. येस. ओके, पहा आता बस इतकं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करायचं आहे आता. तर काय आहे? 1 मायनस ऑफ 10 फॅक्टोरियलला मुलांना मी 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. डिवाइड बाय दॅट 7 फॅक्टोरियल तर आहेच खाली. 20 फॅक्टोरियलला मुलांना मी 20 इंटू 19 इंटू 18 लिहू शकतो. इंटू 17 फॅक्टोरियल लिहू शकतो. डिवाइड बाय 17 फॅक्टोरियल तर आहेच आहे. 17 कॅन्सल, 7 कॅन्सल. ओके, सो आन्सर शुड बी गाइज 1 मायनस ऑफ 10 इंटू 9 इंटू 8 डिवाइड बाय 20 इंटू 19 इंटू 18. ओके, सो हे बनतं पहा 2, खाली 2 बनतं. 9 1 जा 9 2 जा 18 बनतं. इथे 2 बनतं. 2 इंटू 2 4 बनतं. मग 4 2 जा 8 बनतं. सो आन्सर काय बनतं माहिती का? 1 मायनस ऑफ 2 डिवाइड बाय 19 बनतो. 19 जातो इथे. 19 मायनस ऑफ 2 इज 17. 17 बाय 19 बनतो. किती बनतो पहा? 17 डिवाइड बाय 19. ऑप्शन नंबर डी मुलांना आपला इथे आन्सर बनला पाहिजे. येस. आता तुमच्याकडे एक लेंदी वे पण आहे की प्रोडक्ट तुम्हाला जर का इव्हन पाहिजे असेल तुम्हाला असे केसेस बनवायला लागतात. कसे केसेस? की प्रोडक्ट इव्हन तेव्हाच बनेल जेव्हा 3 मधला एक इव्हन असेल. ओके, म्हणजे एक इव्हन करा अँड ॲट द सेम टाइम 2 ऑड असले पाहिजे. ऑर मीन्स ॲडिशन. ओके, 2 इव्हन नंबर आले पाहिजे आणि एक ऑड नंबर आला पाहिजे. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. तिन्हीच्या तिन्ही इव्हन नंबर जरी आले ना तरी प्रोडक्ट हा इव्हन नंबरच बनतो. असे केसेस बनवायला लागतात. आता एक इव्हन नंबर आला पाहिजे म्हणजे 10 इव्हन मधून एक इव्हन आला पाहिजे. 2 ऑड आले पाहिजे म्हणजे 10 ऑड मधून 2 ऑड आले पाहिजे. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 20c3 ना. 20 नंबर मधून 3 नंबर उचलायचे ना आपलं टोटल. ऑर मीन्स ॲडिशन. 2 इव्हन आले पाहिजे म्हणजे 10 इव्हन मधून मुलांना 2 इव्हन आले पाहिजे. एक ऑड आला पाहिजे म्हणजे मुलांना 10 ऑड म्हणून एक ऑड आला पाहिजे. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 20c3. अगेन ॲडिशन. तिन्ही इव्हन आले पाहिजे म्हणजे 10 इव्हन मधून 3 इव्हन आले पाहिजे. डिवाइड बाय 20c3 हे टोटल नंबर ऑफ वेज. येस स्टुडंट्स. सो या तिघांचं जरी ॲडिशन कराल तरी तोच आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, हे सिम्प्लिफाय करून तुम्ही चेक करा ॲडिशन करून सेम आन्सर येणार आहे. सेम. तर ठीक आहे, काही हरकत नाही. जाऊया आता पुढे आपण. नेक्स्ट आहे पहा मल्टिप्लिकेशन थिअरम और मल्टिप्लिकेशन रूल. ओके, मल्टिप्लिकेशन रूल हा कॉन्सेप्ट आहे जो की आपण आता इथे डिस्कस करणार आहे. मुलांना आता आपण करतोय मल्टिप्लिकेशन थिअरम, मल्टिप्लिकेशन रूल बोलूया आपण. ओके, काय आहे रे बाबा हे मल्टिप्लिकेशन रूल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हा मुलांना मल्टिप्लिकेशन रूल आहे. ओके, कन्सिडरिंग इव्हेंट्स आर इंडिपेंडंट. ओके, आता हे का बोलतोय हे तुम्हाला पुढच्या आर्टिकलमध्ये म्हणजे डिपेंडंट इंडिपेंडंट इव्हेंटमध्ये समजूनच जाणार आहे. सध्यासाठी इतकं लक्षात ठेवा फक्त.
प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये यूज केलं आतापर्यंत. तुम्ही म्हणाल कसं काय, ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए पण झाला पाहिजे अँड बी पण झाला पाहिजे. अरे बाबा, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन ना, बरोबर ना, म्हणजे पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. हे जरा व्हेरीफाय करून दाखवू का मी तुम्हाला. पहा, मी तुम्हाला काय सांगतो, पहा लक्षात काय. ए यार, दोन स्टुडंट्स असे फॉर एक्झाम्पल, आता दोघे पण काय करतात, हा पण एक कॉइन टॉस करतोय आणि हा पण एक कॉइन टॉस करतो, दोघे पण कॉइन टॉस करतात. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो ओके. सांगा आता, हा कॉइन टॉस करेल, हेड पडेल. हा कॉइन टॉस करेल, त्याला पण हेड पडेल. हेड पडेल, टेल पडेल. हेड पडेल, टेल पडेल. टेल पडेल, इथे हेड पडेल. टेल पडेल, इथे हेड पडेल. किंवा इथे पण टेल पडेल आणि इथे पण टेल पडेल. अरे दोन्हीकडे टेल टेल पडतायत मुलांना, हे समजतं तुम्हाला. असं पण होऊ शकतं नाही का. आता जर का तुमचा असा इंटरेस्ट असेल की याला पण हेड पडला पाहिजे आणि याला पण हेड पडला पाहिजे, बाबा दोघांना हेड हेड म्हणजे 1 बाय टोटल तर 4 लोक आहे ना. ओके, सो टोटल वेज तर 4 आहे, सो 1/4 आहे. दोन्ही हेडची प्रोबॅबिलिटी मुलांना 1/4 आहे. पण यालाच ना तुम्ही असं पण लिहू शकता. हे पहा कसं लिहू शकता, नीट बघा. काय, याला पण हेड पडला पाहिजे अँड इंटरसेक्शन याला पण हेड पडला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असतो रे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. याला हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ असते, हाफ. कारण की कॉइन टॉस केलं तर एक तर हेड पडेल नाही तर टेल पडेल. सो हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी मुलांना हाफ असते. ओके, अगेन परत एकदा हेड पडण्याची, म्हणजे याला हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ असते. सो हाफ इंटू हाफ कराल तो 1/4च आन्सर येणार आहे. अरे 1/4च आन्सर मिळणार आहे तुम्हाला इथे. सो दिस इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन रूल. ओके, काय आहे मल्टिप्लिकेशन रूल, जर कोणी तुम्हाला विचारलं तर हे सांगायचं. ए इंटरसेक्शन बीचा प्रोबॅबिलिटी मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, हा मल्टिप्लिकेशन रूल आहे. आणि स्टार्टिंग पासून मी सांगत आलोच आहे की ऑर म्हणजे ऍडिशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. हे तुम्हाला प्रोबॅबिलिटी संपेपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाउ सी क्वेश्चन. काय रे बाबा, अ की बंच कंटेन्स 10 कीज. ओके, 10 कीज आहेत म्हणत आहे. एका कीचा सेट आहे, त्याला 10 कीज आहेत, ऑफ विच ओनली 1 कॅन ओपन द डोर. एकच की आहे जो की डोर ओपन करू शकतो, बाकी 9 की तर फालतू आहेत. ठीक आहे. अ मॅन ट्रायज टू ओपन अ डोर बाय चुझिंग अ की ॲट रँडम अँड डिस्कार्डिंग द रॉंग की. म्हणजे चुकीचा की आला की फेकून देतोय तो. ओके, म्हणजे आता चावी लावतोय, जर का समजा खराब चावी निघाली, फेकून देतोय. चांगली असेल तर हा ओपन होईल डोर. ओके, ठीक आहे. पुढे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट डोर इज ओपन इन द 5th ट्रायल. 5व्या ट्रायलला डोर ओपन झाला पाहिजे. ओके, हे समजून घ्या मुलांनो. डोर जर का 5व्या ट्रायलला ओपन पाहिजे असेल, तुम्हाला 5व्या ट्रायलला जर का डोर ओपन पाहिजे असेल नाही का, म्हणजे पहिले 4 ट्रायल फेल गेले पाहिजे. मग मी जरा असं लिहू शकतो का, पहा बरं. पहिल्या ट्रायलला डोर ओपन नाही झाला पाहिजे, अँड ॲट द सेम टाइम इंटरसेक्शन. बरं, इंटरसेक्शन मीन्स मल्टिप्लाय. ओके, दुसऱ्या ट्रायलला पण डोर ओपन नाही झाला पाहिजे, इंटू अगेन. तिसऱ्या ट्रायलला पण डोर ओपन नाही झाला पाहिजे, अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. चौथ्या ट्रायलला पण डोर ओपन नाही झाला पाहिजे आणि 5व्या ट्रायलला डोर ओपन झाला पाहिजे. हे असं पाहिजे आपल्याला. ओके, आधी तुम्ही हे क्लिअर करून घ्याल, हे पाहिजे. आता पहिल्या ट्रायलला डोर ओपन नाही झाला पाहिजे. पहा ना तुम्ही, 10 कीज आहेत, त्या 10 की मध्ये 9 की खराब आहेत आणि 1 की चांगली आहे. डोर ओपन न होण्यासाठी 9 की लागले पाहिजे. 9 मधला कोणता पण लागला तरी चालेल, फेवरेबल तर 9 आहे. ओपन न होण्यासाठी फेवरेबल 9, बट टोटल आर 10. बरोबर. आता जो खराब की लागला फेकून दिला. आता दुसऱ्या वेळेस ट्राय करतोय मी. आता दुसऱ्या वेळेस ट्राय करते, एक खराब की गायब झाला ना इथून. आता 8 खराब की उरलेल्या आहेत नाही का. 8 खराब आणि 1 चांगली, म्हणजे टोटल तर 9 की उरल्यात, बट खराब तर की 8 आहेत ना. हे समजतं तुम्हाला. आता 2 की ट्राय केलं, खराब लागलं नाहीये, सो फेकून दिलं. आता 8च की बाकी आहेत. किती? 8च की बाकी आहेत आणि त्यात 7 खराब आहेत. बरोबर. म्हणजे तिसऱ्यांदा पण डोर ओपन नाही झाला पाहिजे, त्याची ही प्रोबॅबिलिटी आहे. इंटू चौथ्यांदा पण डोर ओपन नाही झाला पाहिजे. 3 की खराब आहेत, फेकून दिले. 7च की बाकी आहेत, बट त्यातले 6 खराब आहेत. सो डोर ओपन करायचं नाही, म्हणून वरती आपल्याला फेवरेबल मध्ये खराब की पाहिजे. आत्ता डोर ओपन झाला पाहिजे. आता सांगा तुम्ही, 4 की फेकून दिल्या, 6च की बाकी आहेत, सो टोटल वेजा 6. बरोबर. आणि आता इथे चांगली की लागली पाहिजे, कारण की डोर ओपन झाला पाहिजे. येस और नो. सो पहा, हे सर्व कॅन्सल होतं आणि आन्सर बनतो 1/10. आन्सर काय बनतो पहा मुलांनो, 1/10 हा आपला इथे आन्सर बनतो. येस और नो. सो ठीक आहे. इव्हन जर का 8व्या ट्रायलला जरी डोर ओपन करायचा असला असताना, ओके, सेम गोष्ट झाली असती, आन्सर परत 1/10च बनला असता. 8व्या ट्रायलला पण डोर ओपन होण्याची प्रोबॅबिलिटी 1/10च बनते. 1/10च बनते. करून पहा तुम्ही, हवं तर करून पहा, तुम्हाला समजेल. ओके, तर ठीक आहे यार, चलो जातोय पुढे मी. पहा काय, 3 इव्हेंट A, B, C ट्राय टू हिट अ टार्गेट सायमल्टेनियसली बट इंडिपेंडेंटली. पहा नीट.
3 पर्सन आहे एका टार्गेटला हिट करण्याचा ट्राय करतात. ठीक आहे, इथे एक टार्गेट आहे. ओके, इथे आपला पर्सन ए आहे, इथे आपला पर्सन बी आहे, इथे आपला पर्सन सी आहे. तर एनी हिट करण्याची प्रोबॅबिलिटी, द रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज ऑफ हिटिंग अ टार्गेट. ए हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 3/4. बीनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/2. सीनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी जो आहे ना तो आहे 5/8. हिट करण्याचा प्रोबॅबिलिटीवर मुलांना, आता हिट करण्याचा असं असेल म्हणजे मिस करण्याचा म्हणजे हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी हा 1/4 असेल. 4 मधून 3 वेळेस हिट करतोय, अरे म्हणजे 1 वेळेस हिट नाही करतोय 4 मधून. सो हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी शुड बी 1/4. हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इट शुड बी 1/2. 2 मधून 1 वेळेस हिट करतोय म्हणजे 1 वेळेस नाही करतोय, सिंपल. 8 मधून 5 वेळेस हिट करतोय. ओके, याचा असा अर्थ आहे की 3 वेळेस हिट नाही करत आहे, 3 वेळेस हिट नाही करत आहे, सिंपल. ठीक आहे, चलो. ओके, विचारतात काय, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम. टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम म्हणजे काय माहिती का, इथे करून दाखवतो पहा. टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम म्हणजे फर्स्ट सबटाईप पहा, इथेच करतो फर्स्ट सबटाईप. टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम म्हणजे एनी हिट केलाय अँड जरा इथे वापरू का तो इंटरसेक्शनचा सिम्बॉल पहा. एनी हिट केलाय अँड बीनी हिट नाही केला अँड सीनी पण हिट नाही केलं. हे समजलं तुम्हाला. एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम म्हणजे कोणीतरी एकाने हिट केलं पाहिजे. ऑर इथे लिहितो ऑर काय रे भाऊ, ऑर काय, एनी हिट नाही केला इंटरसेक्शन, बीनी हिट केला इंटरसेक्शन, सीनी नाही केला, अगेन ऑर. एनी हिट नाही केला, ओके, इंटरसेक्शन, बीनी पण हिट नाही केला इंटरसेक्शन, सीनी हिट केला. समजतं का तुम्हाला. हे एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम कोणीतरी एकानेच मारलं पाहिजे एक्झॅक्टली टार्गेटला, त्याची प्रोबॅबिलिटी विचारतात. तर तेच तर हे. आता एक्झॅक्टली एकाने मारलं म्हणजे कोणी मारलं पाहिजे. एनी मारलं तरी चालेल, मग बी सीनी नाही मारलं पाहिजे. बीनी मारलं तर चालेल बट ए सीनी नाही मारलं पाहिजे. सीनी मारलं तर चालेल बट ए बीनी नाही मारलं पाहिजे. आणि आत्ता शिकला आपण इंटरसेक्शन मीन्स इंटू करायचं असतं, अँड मीन्स इंटू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. हाच तर मल्टिप्लिकेशन रूल आहे आपला, बरोबर. सो पहा बरं, हे काय बनतं, पी ऑफ ए. याला तुम्ही डायरेक्टली असं पण लिहू शकता. बरं, हे इतकं लिहिण्याऐवजी तुम्ही डायरेक्टली असं समजायचं रे, एनी हिट केलाय अँड बीनी हिट नाही केला म्हणून मल्टिप्लाय, बीनी हिट नाही केलाय इंटू सीनी पण हिट नाही केलाय. ऑर स्टँड्स फॉर ॲडिशन. एनी हिट नाही केलाय मुलांना, एनी हिट नाही केलाय इंटू बीनी हिट केलाय इंटू सीनी हिट नाही केलाय, अरे सीनी हिट नाही केलाय. अगेन दॅट ऑर स्टँड्स फॉर ॲडिशन. एनी हिट नाही केलाय, बीनी पण हिट नाही केलाय, बीनी पण मुलांना हिट नाही केलाय, ओके. आणि सीनी हिट केलंय, अरे सीनी हिट केलेलं आहे नाही का. तर या सर्वांच्या व्हॅल्यू जर का तुम्ही टाकाल, एनी हिट करण्याची प्रोबॅबिलिटी इज 3/4. ओके, 3/4 इंटू बीनी हिट न करण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/2 इंटू सीनी हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 3/8 प्लस एनी हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/4. बीनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/2. सीनी हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 3/8. और मीन्स अगेन ॲडिशन. एनी हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/4. बीनी पण न करण्याचा प्रोबॅबिलिटी 1/2. सीनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 5/8. काही नाही रे, हे कॅल्क्युलेशन करा बरं तुम्ही, आन्सर बनून जाईल. ओके, सो हा आपला मुलांना सबटाईप नंबर 1चा आन्सर आहे. ओके, तर पहा हे थोडंसं मी रब करतोय. सबटाईप नंबर 2 वरती जायचं आता आपल्याला. पहा जरा वाचून घ्या बरं सबटाईप नंबर 2. सोपे समजत, काही लोड नाही रे. ओके, मल्टिप्लिकेशन रूल आहे हा, समजून घ्यायचं तुम्हाला फक्त एकदा व्यवस्थित. आणि पहा काही क्वेश्चन इथले असे असू शकतात की जे सीईटी पेक्षा थोडेसे लाईक डिफिकल्ट वाटू शकतो तुम्हाला. ओके, पण ना रे हे क्वेश्चन असेच घेतलेले आहेत की तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. मग सीईटीला काही पण येऊ द्या, सोपा येऊ द्या, डिफिकल्ट येऊ द्या, डेफिनेटली तुम्हाला आलंच पाहिजे. जर का तुम्ही या प्रेझेंटेशनमधून इच अँड एव्हरी MCQ न्यूमेरिकल तुम्ही जर का सॉल्व्ह करत असाल तर 100% गॅरंटी देतो मी तुम्हाला की सीईटी मधला जो कोणता क्वेश्चन असेल डेफिनेटली तुम्हाला आला पाहिजे. नाउ सी, टार्गेट इज नॉट हिट बाय एनी ऑफ देम. बाबा कोणीच हिट नाही केलंय. ओके, कोणीच हिट नाही केलंय म्हणजे काय, एनी हिट नाही केलंय अँड ॲट द सेम टाइम म्हणजे मल्टिप्लाय. बाबा बीनी पण हिट नाही केलाय, सीनी पण हिट नाही केलाय, तिघांनी पण हिट नाही केलाय. समजतं का, म्हणजे डायरेक्टली आपण जम्प केलो इथं. ॲक्च्युअलमध्ये टेक्निकली हे असं लिहिलं पाहिजे होतं, एनी हिट नाही केलाय अँड इंटरसेक्शन, बीनी पण हिट नाही केलाय इंटरसेक्शन, सीनी पण हिट नाही केलाय. आणि त्याच्यानंतर मग तो मल्टिप्लिकेशन रूल आपला, बरोबर ना. काय होता मल्टिप्लिकेशन रूल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन मीन्स पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. सो पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू पी ऑफ बी कॉम्प्लिमेंट इंटू पी ऑफ सी कॉम्प्लिमेंट. ओके, आपण डायरेक्टली इथे जम्प केलं, काही हरकत नाही, पण ओके करू शकतो आपण ते. सो एनी हिट न करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 1/4
1/4, बीनी हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/2, हिट न करण्याचा 1/2, सीनी हिट न करण्याचा इज 3/8. ओके, सो हा मुलांना आपला इथे आन्सर बनतो. अरे 3/64 बनतो. किती? 3/64 बनतो. येस, पहा सी म्हणतोय टार्गेट इज हिट म्हणे. यार एक तर टार्गेट हिट होईल, नाहीतर हिट नाही होणार. टार्गेट इज हिट म्हणजे काय माहिती का? कोणी ना कोणीतरी एकाने हिट केलंय. मग एनी केला असेल, बीसीने नाही केला, किंवा बीनी केला एसीने नाही केला, किंवा सीनी केला एबीने नाही केला, किंवा एबीनी केला सीनी नाही केला, बीसीनी केला एनी नाही केला, एसीनी केला बीनी नाही केला, किंवा एबीसी तिघांनी पण हिट केला. असे खूप सारे केसेस बनतात. अरे आणि म्हणजे ते किती लेंदी बनतं नाही का? बट त्यापेक्षा बेटर असं करू शकता का? पहा सी सब टाईप, ते म्हणतात टार्गेट इज हिट. यार एक तर टार्गेट हिट होईल बरोबर, और नाही तर टार्गेट मिस होईल. एक तर हिट होईल ना तर मिस होईल. यार या व्यतिरिक्त काय होणार आहे? कोणी ना कोणी तिघांमधलं एखाद्याने हिट करेल, ऍटलिस्ट एकाने हिट करेल. दोन्ही केलं तरी चालेल, तिन्ही केलं तरी चालेल, म्हणजे हिट झालाय तो. किंवा कोणीच नाही करणार, म्हणजे हिटच नाही होणार. या व्यतिरिक्त काही होऊ नाही शकणार. सो शुअरिटी असेल ना मुलांना, तो प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन 1 बनत असतो. माहिती आपल्याला हे फाईन. सो हिट होण्याचं प्रोबॅबिलिटी मीन्स 1 मायनस मिस होण्याचं प्रोबॅबिलिटी. ओके, 1 मायनस बाबा मिस होण्याचं प्रोबॅबिलिटी तर हेच आहे ना, टार्गेट इज नॉट हिट बाय एनी ऑफ देम. तिघांनी नाही मारला म्हणजे मिस झालाय बरोबर. सो 1 मायनस ऑफ 3/64 करायला लागेल ना, म्हणजे 61/64 बनेल की नाही रे बाबा? हा ऑप्शन नंबर सबटाईप नंबर सीचा आन्सर आहे. यस ऑर नो? डन. आता रब करू हे. तर पहा आता यातला लास्ट सबटाईप आपल्याला करायचा आहे. काय म्हणतात पहा, लास्ट सबटाईप डी, टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय 2 ऑफ देम. म्हणजे कोणते तरी दोघे मारतात म्हणे टार्गेटला. ओके, बस केसेस बनवायचे असतात रे व्यवस्थित, काही नाही बाकी. ओके, खूप काही अवघड नाही. कॅल्क्युलेशन तर तुम्ही पहा, मल्टिप्लिकेशन करायचं फक्त तुम्हाला नाही का, फ्रॅक्शनचं. कॅल्क्युलेशनचं काहीच बेसिकली असा काही प्रॉब्लेम नाही आहे सच. तर पहा रे आता काय करतोय मी. टार्गेट इज हिट एक्झॅक्टली बाय 2 ऑफ देम. एक्झॅक्टली कोणीतरी दोघे मारतात, म्हणजे ए मारतोय इंटू बी पण मारतोय इंटू सी नाही मारत आहे, और मीन्स ॲडिशन. ए मारतोय बी ने मारत आहे अरे, बट सी मारतोय, और मीन्स अगेन ॲडिशन. ए नाही मारत आहे अरे, बी मारतोय, सी पण मारतोय. मला वाटतं आणखीन काही पॉसिबल नाही आहे बहुतेक, नाही का? बरोबर ना. एक्झॅक्टली बाय 2 ऑफ देम, म्हणजे टार्गेट इज हिट बाय एक्झॅक्टली ऑफ 2 ऑफ देम, म्हणजे एक्झॅक्टली दोघे जण मारतात. म्हणजे हेच तर केसेस आहेत. आता एनी हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी 3/4 इंटू बीनी हिट न करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 1/2. आता काय कॅल्क्युलेशन आहे पुढे. सीनी हिट बीनी हिट करण्याचं 1/2, सीनी हिट न करण्याचं इज 3/8. ओके, प्लस एनी हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 3/4. काय वाचतोय मी? बीनी हिट न करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 1/2. ओके, सीनी हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 5/8. ओके, प्लस अगेन एनी हिट न करण्याचं प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. ओके, बीनी हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 1/2, सीनी हिट करण्याचं प्रोबॅबिलिटी इज 5/8. बरोबर ना. हे सर्व टाकून द्यायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं अरे बरोबर. सो हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. येस, तर जातोय पुढच्या क्वेश्चनवरती. काय म्हणतात पहा, प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट एक्स सॉल्व्स अ प्रॉब्लेम इन डायनामिक्स इज 2/5. म्हणजे एक प्रोबॅबिलिटी, स्टुडंट एक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 2/5. म्हणजे 5 वेळेस ट्राय केले की 2 वेळेस सॉल्व्ह करतोय. म्हणजे तो स्टुडंट एक्स जो आहे ना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार, त्याचं प्रोबॅबिलिटी 3/5 असेल. 5 मधून 2 वेळेस सॉल्व्ह करतोय म्हणजे 3 वेळेस नाही करत आहे. ठीक आहे, मान्य. अँड प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट वाय सॉल्व्ह द सेम प्रॉब्लेम. हे पहा, स्टुडंट वाय आहे आपल्याकडे, तो स्टुडंट वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. सो प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट वाय सॉल्व्ह द सेम प्रॉब्लेम इज 1/4. म्हणजे 4 वेळेस ट्राय केले की 1 वेळेस सॉल्व्ह करतोय, म्हणजे स्टुडंट वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 3/4. 4 वेळेस सॉल्व्ह केलं तर 1 वेळेस सॉल्व्ह करतोय, म्हणजे 3 वेळेस नाही करत आहे. सो 3/4 प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचा प्रोबॅबिलिटी. ओके, विचारतात काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह. प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही झाला. मुलांना समजतं का? प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. ओके, आता प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह म्हणजे काय रे? हे पहा, कोणीच सॉल्व्ह नाही केलं. प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह म्हणजे एक्सनी पण सॉल्व्ह नाही केला अँड इंटू वायनी पण सॉल्व्ह नाही केला. दोघांनी नाही सॉल्व्ह केला. एक्सनी सॉल्व्ह नाही केला, त्याचं प्रोबॅबिलिटी 3/5. ओके, इंटू वायनी पण सॉल्व्ह नाही केला, त्याचं प्रोबॅबिलिटी 3/4. करा बरं, हे 9/20 बनणार आहे. हा सबटाईप नंबर 1 नाही आहे. सबटाईप नंबर 2 काय म्हणतोय पहा, प्रॉब्लेम इज सॉल्व्ह म्हणे. हे पहा, प्रॉब्लेम एक तर सॉल्व्ह होईल, नाही तर सॉल्व्ह नाही होणार. ओके, प्रॉब्लेम इज सॉल्व्ह 2 वेनी करू शकता. प्रॉब्लेम सॉल्व्ह केव्हा होईल माहिती का? जेव्हा एक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, ओके, आणि वाय नाही करणार, किंवा और मीन्स ॲडिशन. एक्स प्रॉब्लेम नाही करणार सॉल्व्ह आणि वाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल,
ऑर मीन्स अगेन ऍडिशन, एक्स पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, ओके, आणि वाय पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, वाय पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आय होप तुम्हाला हे सर्व व्हॅल्यूज माहिती आहेत तर टाकून देऊन कॅल्क्युलेशन करा ना. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे काय आहे माहिती का, असं पण करू शकता तुम्ही. एक तर यार प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ओके, ऑर नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे आणि यांचं ऍडिशन 1 बनलं पाहिजे. प्रॉब्लेम दिलाय ना आपण त्यांना, तो प्रॉब्लेम दिलाय, एक तर सॉल्व्ह होईल. दोघांमधून कोणाकडून एकाकडून जरी सॉल्व्ह झालं तरी सॉल्व्ह झालं. माझं एम तर काय, बस मला त्याचं सोल्युशन पाहिजे, कोणीही द्या. एकाने दिलं तरी चालेल, त्यांनी दिलं तरी चालेल, दोघांनी दिलं तरी चालेल. एक तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही तर दोघे पण नाही करणार, सॉल्व्ह नाही होणार. मग हे याच्या व्यतिरिक्त काही पॉसिबल नाही. सो याची ऍडिशन बनते 1. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, इट शुड बी इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड. प्रॉब्लेम नॉट सॉल्व्हचा प्रोबॅबिलिटी आत्ताच काढला आपण, दोघांनी सॉल्व्ह नाही केला. ओके, 9/20. काय रे 20 इथे गेलं की 11/20 येतं. या मेथडनी पण करा, 11/20 येतं. असं पण करा, 11/20च येणार आहे आन्सर. ओके, सो जाऊ पुढे. नेक्स्ट, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम. म्हणजे समजतं, एक्झॅक्टली कोणीतरी एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. म्हणजे मला असं वाटतं एक्स करतोय वाय नाही करत, वाय करतोय एक्स नाही करत. या दोघांचं ऍडिशन विचारलंय त्यांनी, समजतं का. थर्ड सबटाईपमध्ये मुलांना त्या दोघांचं ऍडिशन विचारलेलं आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम, म्हणजे एक करतोय दुसरा नाही करत, ऑर दुसरा करतोय पहिला नाही करत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, जातोय पहा पुढे. नेक्स्ट सम काय म्हणता पहा. ए स्पीक्स ट्रूथ इन 80% ऑफ केसेस. पर्सन ए आहे, पर्सन ए ही स्पीक्स ट्रूथ इन 80% ऑफ केसेस. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट तो खरं बोलण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज 80% मीन्स 80 डिवाइड बाय 100. ओके, दॅट मीन्स 4/5. ओके, सो पर्सन ए खरं बोलण्याचं प्रोबॅबिलिटी 4/5 आहे. ठीक आहे, म्हणजे पर्सन ए लाईक खोटं बोलण्याचं प्रोबॅबिलिटी शुड बी 1/5. 5 वेळेस बोलला तर 4 वेळेस खरं बोलतोय, म्हणजे 1 वेळेस खोटं बोलतोय. यस, मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. आता पर्सन बी आहे पहा. पर्सन बी स्पीक्स ट्रूथ इन 60% ऑफ केसेस. म्हणजे पर्सन बी जो आहे, एक काम करतो, पर्सन बीला जरा कलर दुसरा देतो, नाही का, उगीच जास्त कन्फ्युजन नको. ओके, यस, पहा रे, पर्सन बी आहे आपल्याकडे यार, इथे पर्सन बी आहे बरोबर. प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन बी स्पीक्स ट्रूथ 60% आहे, म्हणजे 60 डिवाइड बाय 100. 0 विल गेट कॅन्सल, सो 3/5 बनणार की नाही. म्हणजे 5 वेळेस बोललो तर 3 वेळेस खरं बोलतोय. 5 वेळेस जर का बोलला तर 3 वेळेस खरं बोलतोय, म्हणजे 2 वेळेस खोटं बोलतोय. म्हणजे पर्सन बी खोटं बोलण्याचा प्रोबॅबिलिटी इज 2/5. बरोबर आहे. आता विचारलं काय जरा बघूया. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट दे कॉन्ट्राडिक्ट इच अदर इन नॅरेटिंग अन इन्सिडेंट. म्हणजे कोणत्या तरी एका इन्सिडेंट बद्दल ते सांगतात आणि ते एकमेकांनाच कॉन्ट्राडिक्ट करतात, एकमेकांच्याच विरोधात बोलतात. म्हणजे असं असेल मे बी काहीतरी एक इन्सिडेंट झालाय, बरोबर, एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट केव्हा करतील माहिती का, जेव्हा ए खरं बोलत असेल आणि बी खोटं बोलत असेल. ऑर ए खोटं बोलेल नाही तर बी खरं बोलेल. समजलं तुम्हाला, बरोबर. आता तुम्ही असं म्हणाल की दोघे खोटं बोलले, तर दोघे खोटं बोलत असेल तर यार लाईक ते एकमेकांना सपोर्ट करतात ना. तुम्ही म्हणाल वेगवेगळं खोटं बोलले तर नाही, तितकं कन्सिडर नाही करताय आपण. ओके, हे तुम्हाला इथे प्लीज समजून घ्यायचं आहे. ओके, तर पहा काय, ते एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट केव्हा करतील, जेव्हा पर्सन ए खरं बोलतोय आणि पर्सन बी खोटं बोलतोय. ऑर मीन्स ऍडिशन. ओके, पर्सन ए खोटं बोलतोय आणि पर्सन बी लाईक खरं बोलतोय, बरोबर ना. सो पर्सन ए खरं बोलण्याची प्रोबॅबिलिटी काय रे बाबा, पर्सन ए खरं बोलण्याची प्रोबॅबिलिटी 4/5 इंटू पर्सन बी खोटं बोलण्याची प्रोबॅबिलिटी 2/5. ऑर मीन्स ऍडिशन. पर्सन ए खोटं बोलण्याचं प्रोबॅबिलिटी 1/5 इंटू पर्सन बी खरं बोलण्याचं प्रोबॅबिलिटी, पर्सन बी खरं बोलण्याचं प्रोबॅबिलिटी 3/5. सो गाइस आन्सर शुड बी दिस 8/25 प्लस 3/25. 8 प्लस 3 इज 11/25. सो आन्सर शुड बी गाइस 11 डिवाइड बाय 25. 11 डिवाइड बाय 25 मुलांना हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. यस, तर पहा जातोय पुढे. नेक्स्ट सम काय पहा रे, काय प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन हु इज 45 years old. ओके, 45 वर्षाचा माणूस आहे. ओके, 45 yearsचा तो पर्सन आहे. ओके, अँड ही विल बी अलाइव्ह टिल ही बिकम्स 70. ओके, म्हणजे 45 पासून 70 पर्यंत तो जिवंत राहण्याचा प्रोबॅबिलिटी हा 5/12 आहे. म्हणजे 45 to 70 मध्ये कधीतरी डेथ होईल त्याची प्रोबॅबिलिटी ही 7/12 असणार आहे. म्हणजे आउट ऑफ 12 5 टाइम्स लाईक तो सक्सेसफुली जिवंत राहतो. म्हणजे 7 वेळेस तो मरतो, नाही का, म्हणजे 12 मध्ये 7 वेळेस तो मरतो. हे असं तुम्हाला समजून घ्यायचं इथे. ओके, आता त्याच्या वाईफ बद्दल पण बोलतात ते.
प्रोबॅबिलिटी दॅट हिज वाईफ हू इज 40 years old, नाही का, मग त्याची वाईफ 40 yearsची आहे आणि ती 65 years होईल 25 वर्षामध्ये, आणि ती जिवंत राहण्याची प्रोबॅबिलिटी, अलाइव्ह राहण्याची प्रोबॅबिलिटी 3/8. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी दॅट 40 to 65 मध्ये तिचा डेथ होईल याचं प्रोबॅबिलिटी 8 मध्ये 3 वेळेस राहते, म्हणजे 5 वेळेस लाईक तिची डेथ होते. ओके, हे असं असेल, 5/8 असणार आहे. येस. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 25 years hence, म्हणजे इथून पुढे 25 वर्षानंतर, म्हणजे इथून पुढे 25 वर्षानंतर म्हणजे हा 70चा होईल आणि हा 65ची होईल, बरोबर. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 25 years hence, म्हणजे इथून पुढे 25 वर्षानंतर कपल विल बी अलाइव्ह. मला समजतं का, कपल विल बी अलाइव्ह मीन्स दोघे पण जिवंत आहे, मीन्स हजबंड पण जिवंत आहे, अँड मीन्स इंटू वाईफ पण जिवंत आहे. ओके, सो हजबंड अलाइव्ह राहण्याचा प्रोबॅबिलिटी 5/12. ॲट द सेम टाइम वाईफ जिवंत राहण्याचा प्रोबॅबिलिटी 3/8. सो आन्सर शुड बी 15 divided by 120. 15 divided by 120 नाही, 96. यस. सबटाईप नंबर बी पहा काय, एक्झॅक्टली वन ऑफ देम विल बी अलाइव्ह. दोघांमधलं कोणीतरी एकच जिवंत आहे, नाही का. दॅट मीन्स हजबंड जिवंत असेल, वाईफचा डेथ होईल. आता मी हे करून नाही दाखवणार कॅल्क्युलेशन. ऑर हजबंडचा डेथ होईल किंवा वाईफ जिवंत असणार आहे. कॅल्क्युलेशन करा अरे तुम्ही फक्त. ओके, ऑप्शन सी काय, नन ऑफ देम विल बी अलाइव्ह मीन्स हजबंड पण डेड, ओके, वाईफ इज ऑल्सो डेड. अँड ऑप्शन नंबर डी, सबटाईप नंबर डी जो आहे तो काय म्हणताय, ॲटलीस्ट वन ऑफ देम विल बी अलाइव्ह. ॲटलीस्ट वन ऑफ देम विल बी अलाइव्ह. दोघांमध्ये कोणीतरी एकतरी जिवंत आहे, म्हणजे काय, हजबंड जिवंत आहे, ओके, वाईफ डेड, ऑर मीन्स ॲडिशन. ओके, हजबंड डेड अँड वाईफ अलाइव्ह, ऑर मीन्स अगेन ॲडिशन. हजबंड इज अलाइव्ह, वाईफ इज ऑल्सो अलाइव्ह. ॲटलीस्ट वन ऑफ देम विल बी अलाइव्ह मीन्स एक तरी लाईक हजबंड जिवंत किंवा वाईफ जिवंत, दोघे पण जिवंत असतील तरी चालेल. ॲटलीस्ट वन ऑफ देम विल बी अलाइव्ह मीन्स बोथ अलाइव्ह असेल तरी काही इश्यू नाही आहे. ओके, सो कॅल्क्युलेशन तुम्हाला ते करायचं फक्त तिथे. ओके, नाव सी गाईज, दिस इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, काय असतं कंडिशनल प्रोबॅबिलिटी एक्झॅक्टली, एक कंडिशन दिलेली असते, फक्त सिम्पलची एक कंडिशन दिलेली असते आणि त्या कंडिशनला कन्सिडर करून तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यू फाइंड करायचा असतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देतोय कंडिशनचा, नाही का. हा नाही, एक दुसरं पहिले आधी एक एक्झाम्पल देतो, पहा का कशाबद्दल बोलतोय. समजा अरे की एक डाय थ्रो करतोय आपण, बरोबर ना. तर डाय थ्रो केल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे काय पडतं, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 या गोष्टी पडतात यार. डाय थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 असं पडणार आहे आपण. ठीक आहे यार, चलो ओके. समजा जर का मी तुम्हाला विचारलं, ओके, सांग बाबा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग इव्हन नंबर. इव्हन नंबर पडण्याचं प्रोबॅबिलिटी काय आहे, किंवा ठीक आहे थोडंसं चेंज करतो मी क्वेश्चनला. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4. मुलांनो, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 काय रे, 4 तर यार एकच तर वे पडण्याचा, बट टोटल वेज 6. सो फेवरेबल तर एकच आहे, टोटल वेज 6. सो 4 पडण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/6. ओके फाईन, हे तर नॉर्मल प्रोबॅबिलिटी झाली. ओके, समजा जर का तुमचा कोणीतरी एक फ्रेंड आहे, ते डाय थ्रो केल्यानंतर काहीतरी पडलंय आणि तो बघतोय की काय पडलंय आणि तो तुम्हाला हिंट देतोय, इव्हन नंबर पडलाय. काय इव्हन नंबर पडलाय असं तो तुम्हाला हिंट देतोय. आता इव्हन नंबर पडलाय असं ज्यावेळेस म्हणलाच आणि मग मला समजतं की 2 4 नाही 6 पडलाय, अरे म्हणजे 4 पडण्याचे चान्सेस वाढले, बरोबर ना. मग काहीतरी चेंज करायला लागली त्या आन्सरमध्ये. सो आत्ता पर्टिक्युलर केसमध्ये 4 पडण्याचं प्रोबॅबिलिटी इट शुड बी इक्वल टू, ज्यावेळेस तो मला सांगतो की इव्हन नंबर पडलाय, सो मी असं विचार करतो की हा ऑड नंबर जो आहे ना याला मी कॅन्सल करून टाकेन. मग आता माझं सॅम्पल स्पेस फक्त या तिघांचाच आहे, कारण की या तिघांमधलंच एक काहीतरी पडलाय ना. ऑड नंबर पडलाच नाही, सो आपल्या डोक्यातल्या सॅम्पल्समधून हे तिघे गेले. ओके, सो हे 3च राहतात फक्त. सो गाईज, टोटल नंबर ऑफ वेज आर 3 हिअर, बट फेवरेबल वे 4 पडण्याचा फेवरेबल वे 1च आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 इज 1/3 इन केस ऑफ दॅट कंडिशन. नाही होती कंडिशन आली तर 1/3 आहे. ती कंडिशन जर का कोणी इंट्रोड्यूस केली तर मुलांनो 4 पडण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे, 4 पडण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो आहे पहा 1/3 आहे. यस, तर याला बोलतो आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी. तुम्हाला एक आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. 3 फेअर कॉइन्स आर टॉस्ड. या 3 कॉइन्स जर का टॉस केलं तर साहजिक आहे यार सॅम्पल स्पेस काय बनणार आहे, हेड 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 टेल, देन हेड टेल हेड, हेड टेल टेल, टेल टेल टेल, टेल टेल हेड, टेल हेड टेल, टेल हेड हेड, अशाच गोष्टी पडणार आहेत ना रे मुलांना. ओके, 3 फेअर कॉइन्स आर टॉस, 3 जर का कॉइन टॉस केलंय तर अशाच काहीतरी गोष्टी पडणार. फाईन, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स. मुलांनो 3 हेड पडण्याचं प्रोबॅबिलिटी काय आहे, तुम्हालाही माहिती आहे 3 हेड तर एकच आहे, बट टोटल तर 8 आहेत. सो 1/8 असली पाहिजे, बट पुढे काहीतरी दिले त्यांनी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स गिवन दॅट ॲटलीस्ट 2 कॉइन्स शो हेड म्हणे. म्हणजे 2 कॉइन वरती हेड आहे हे फिक्स आहे म्हणे. मग 3 कॉइन टॉस केल्यानंतर 2 कॉइन वरती हेड आहे हे फिक्स आहे. म्हणजे जे पडलेलं आहे ना
ओके, ते एक तर हे पडलेलं आहे, 2 कॉईनवरती हेड आहे हे फिक्स आहे म्हणजे हे पडू शकतो, 2 कॉईनवरती हेड आहे म्हणजे हे पडू शकतो, अरे ओके 2 कॉईनवरती हेड आहे म्हणजे ॲटलीस्ट 2 कॉईनवरती हेड आहे म्हणतात म्हणजे हे पण पडू शकतो. ओके, बाकी आणखीन काही नाही आहे, म्हणजे हे पडलेलं बिलकुल पण नाही आहे, हे 100% आपण शुअर आहे हे पडलंच नाही आहे. सो आपला जो सॅम्पल स्पेस आहे तो फक्त 4 आहे रे, या 4 मधलंच एक कोणीतरी पडलाय बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहिजे की यार 3 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, दॅट मीन्स फेवरेबल वे इज 1 अँड टोटल वेज आर 4. सो 3 हेड पडण्याचं प्रोबॅबिलिटी गाईज इट इज 1/4. याला बोलतो आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी. काहीतरी कंडिशन इथे अशी इंट्रोड्यूस केलेली असते. ओके, तर फार बिलकुल पण काही अवघड नाही आहे, जे आपण आतापर्यंत केलं तेच करायचं, फक्त एक हिंट दिलेली इतकंच आहे फक्त, नाही का. आज जसं पहा इथे काय म्हणतात ते, 1 तिकीट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम 50 तिकीट्स मध्ये 50 तिकीट मधून एक तिकीट सिलेक्ट केलं यार. नंबर कसं नंबर केलेत पहा, 00, 01, 02, 03, 04, 05, 06, 07, 08. Okay, 09, then 10. Okay, then 11, 12, 13 up to 20. Then 21, 22 up to 30. Then 31, 32 up to 40. And then 41, 42 up to 49. 50 नाही आहे बरं, 50 नाही आहे मुलांना, 49 पर्यंत हे सर्व विषय. ओके, चलो बघूया आता काय म्हणतात ते. सो 1 तिकीट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम 50 तिकीट्स मध्ये 50 तिकीट म्हणून एक तिकीट काढलाय म्हणे, ठीक आहे चलो ओके. देन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सम ऑफ डिजिट्स ऑन दी सिलेक्टेड तिकीट इज 8. सम 8 असण्याची प्रोबॅबिलिटी काय. हे पहा, मला एक गोष्ट समजते की टोटल वेज जे आहेत तिकीट काढण्याचे ते 50 आहेत, कारण की 50 तिकीट आहेत बरोबर ना. सो यार एक तिकीट कोणतं तरी काढलं, इथे ठेवलाय मी, इथे ठेवलाय, मग कोणीतरी बघतोय हे तिकीट काय आहे आणि तो तुम्हाला हिंट देतोय. हिंट काय देतोय पहा, गिवन दॅट प्रोडक्ट ऑफ दिस डिजिट्स इज 0 म्हणे, म्हणजे जो तिकीट काढलाय ना बरोबर, ते जे 2 डिजिट्स असतात ना, 2 डिजिट असतात ना, त्यांचा प्रोडक्ट 0 असे तुम्हाला हिंट देतात ते. म्हणजे तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे की हे जे तिकीट काढलंय ना ते तिकीट बहुतेक हे असेल, हे पहा ना प्रोडक्ट 0 इथेच बनतोय ना, प्रोडक्ट 0 इथेच बनतोय ना, समजतं तुम्हाला हे बरोबर. प्रोडक्ट 0 बनणारे हे लोक आहेत फक्त, किती आहेत हे, किती टोटल, हे बहुतेक 11 आहेत, 12, 13, 14, 15 लोक आहेत. पहा ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे जो तिकीट आलाय ना त्या 15 मधून कोणता तरी तिकीट आलाय, कारण की यांनी हिंट दिलाय गिवन दॅट प्रोडक्ट ऑफ दिस 2 डिजिट्स इज 0 म्हणे, प्रोडक्ट 0 इथेच होऊ शकतो. ओके, सो आपल्यासाठी सॅम्पल स्पेस हाच आहे आता, कारण की हे काही पडलंच नाही, हे 100% शुअर आहे. सो हे सॅम्पल स्पेस इज 15. बट विचारतात काय, then what is the probability that sum of digits on the selected ticket is 8. sum 8 असण्याची probability given that product is 0. sum 8 असण्याची probability, sum 8 असण्याची favorable ways एकच आहे फक्त, sum 8 इथेच आहे फक्त, बाकी कुठेच sum 8 नाहीये. so favorable way is only 1 and total ways are 15. that means answer should be guys 1 divide by 15. अरे काही चुकीचं केलं का मी इथे. 0, 0, 01, 02, 03, 04, 05, 06, 07, 08, 09, 10. ओके, देन 20, 30, 40. अरे यार याला काय करतोय चला मी इथे, याला घ्यायचं नाहीये. ओके, कशासाठी घेतोय काय माहिती. तर 14 येतं इथे नाही का. सो 1 डिवाइड बाय 14 येतो, 14 गिवन दॅट प्रोडक्ट इज 0. इथे थोडी ना प्रोडक्ट 0 आहे, सो 14 आहे तसं नाही का. सो 1 डिवाइड बाय 14 मुलांना हे आपलं इथे आन्सर असलं पाहिजे. ओके, जातोय पहा पुढच्या क्वेश्चनवरती. काय म्हणतात पहा, अ बॅग कंटेन्स 3 रेड मार्बल्स. एक बॅग आहे ज्याच्यामध्ये 3 रेड मार्बल्स आहेत आणि 4 ब्लू मार्बल्स आहेत. 3 रेड मार्बल आहे आणि 4 ब्लू मार्बल आहेत. अरे मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. 2 मार्बल्स आर ड्रॉन ॲट रँडम विथ रिप्लेसमेंट. 2 मार्बल काढतोय विदाउट रिप्लेसमेंट. पहिला मार्बल काढला, टाकला का वापस नाही. दुसरा मार्बल काढला, विदाउट रिप्लेसमेंट काढायचं आहे मुलांना, विदाउट रिप्लेसमेंट काढायचं आहे. ओके, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी एक काम करतो. 3 रेड मार्बल आहेत, रेड रेड रेड, आणि 4 ब्लू मार्बल आहेत. ओके, 4 ब्लू, 1, 2, 3, 4, 4 ब्लू मार्बल आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. पुढे काय, दोन मार्बल ड्रॉ करतोय आपण. इफ द फर्स्ट मार्बल ड्रॉन इज रेड, पहिला मार्बल जो काढलाय तो रेड आहे, म्हणजे रेड मार्बल गायब झाला. अरे आता जो सेकंड अटेम्प्ट करतोय ना, देन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सेकंड मार्बल इज अ ब्लू. सेकंड मार्बल ब्लू असण्याची प्रोबॅबिलिटी काय. कंडिशन दिली आहे की पहिला मार्बल गेलाय, रेड गेलाय. आता सेकंड ब्लू असण्याची प्रोबॅबिलिटी, ब्लू किती आहेत 4 आहेत, टोटल किती आहेत 6 आहेत. सिंपल बरोबर ना, ब्लू 4 आहेत आणि टोटल 6 आहेत. सो दिस इज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशन दिली आहे त्यांनी काहीतरी की पहिला मार्बल काय आहे हे कंडिशन दिली आहे. ओके, हे तुम्हाला समजायचं इथं. सो दिस इज कॉल्ड एज गाईज कंडिशनल प्रोबॅबिलिटी. त्याच्यामधला आणखीन एक सम घेतोय मी इथे, इंट्रोड्यूस करतोय. पहा काय, 200 पेशंट्स
हू हॅड आयदर आय सर्जरी और थ्रोट सर्जरी. एक तर आय सर्जरी झाला नाही तर थ्रोट सर्जरी झालेलं आहे. तर नीट बघा. ओके, वेर आस्क्ड वेदर दे आर सॅटिस्फाईड और अनसॅटिस्फाईड. म्हणजे थ्रोट सर्जरी आय सर्जरी झालाय, त्यांना विचारले की तुम्ही सॅटिस्फाईड आहात सर्जरीपासून की नाही आहेत सॅटिस्फाईड. मग त्याचा एक डेटा कलेक्ट केला. पहा जरा इथे थ्रोट सर्जरी झालेले टोटल 95 लोक आहे. त्याच्यामध्ये 70 सॅटिस्फाईड आहे, 25 अनसॅटिस्फाईड आहे. आय सर्जरी झालेले टोटल 105 लोक आहे. त्याच्यामध्ये 90 सॅटिस्फाईड, 15 अनसॅटिस्फाईड आहे. बरोबर ना. सो टोटल पेशंट्स आर 200. फाईन. टोटल सॅटिस्फाईड 160 सॅटिस्फाईड आहेत आणि अनसॅटिस्फाईड 40 आहेत. यार ओके सर्व काही. आता इफ 1% फ्रॉम 200 पेशंट इज सिलेक्टेड ॲट रँडम, डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी. एक पर्सन सिलेक्ट केला ते 200 लोकांमधून आणि काय केलं पहा, त्याला विचारलं काय पहा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन वॉज सॅटिस्फाईड गिवन दॅट पर्सन हॅड अ थ्रोट सर्जरी. हे पहा 200 मधून सिलेक्ट केला आपण, मग त्या 200चा विचार करतोय का नाही, का नाही विचार करत मी तुम्हाला सांगतो. गिवन दॅट पर्सन हॅड अ थ्रोट सर्जरी म्हणजे तर पर्सनचा थ्रोट सर्जरी झालाय, थ्रोट सर्जरी झालाय टोटल वाले 95 आहेत. म्हणजे ना आता 95 लोकांचाच विचार करायचा आहे. तो त्या 95 मधलाच आहे. थ्रोट सर्जरी झालाय म्हणजे तो 95 मधला आहे. देन फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन वॉज सॅटिस्फाईड. 95 मध्ये सॅटिस्फाईड किती आहेत? 70 आहेत. 95 मध्ये सॅटिस्फाईड किती आहेत? 70 आहेत. सो सॅटिस्फाईड असण्याची प्रोबॅबिलिटी गिवन दॅट थ्रोट सर्जरी झालेला आहे इज 70/95. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता पुढे. ओके, नाउ सेकंड वन, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन वॉज अनसॅटिस्फाईड गिवन दॅट पर्सन हॅड अ आय सर्जरी. यार मुळात त्याचा आय सर्जरी झालाय. मग आय सर्जरी झालेले लोक किती आहेत? 105 आहेत ना. आय सर्जरी झालेले 105 आहेत ना, बरोबर की नाही. तर मग यार आय सर्जरी झालेले 105 आहेत आणि मग अनसॅटिस्फाईड चे वेज किती आहेत? आय सर्जरीमध्ये अनसॅटिस्फाईड वेज 15 आहेत. आपल्यासाठी फेवरेबल 15 आहे सध्या, कारण की आपल्याला अनसॅटिस्फाईड लोकांचा प्रोबॅबिलिटी फाइंड करायचा आहे. सो फेवरेबल 15 बट टोटल आय सर्जरी वाले 105. सो हिज आन्सर शुड बी 1/7. अँड देन फायनली पहा काय, पर्सन हॅड थ्रोट सर्जरी गिवन दॅट पर्सन वॉज अनसॅटिस्फाईड. हे पहा पर्सन घेतला आपण, तो अनसॅटिस्फाईड आहे. म्हणजे बेसिकली 40 मधला तो आहे. म्हणजे फक्त 40 लोकांचा तुम्हाला इथे विचार करायचा. ओके, काय म्हणतात ते? फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन हॅड अ थ्रोट सर्जरी. बरोबर ना. गिवन दॅट पर्सन इज अनसॅटिस्फाईड. अनसॅटिस्फाईड म्हणजे तो 40 मधला आहे. मग 40 मध्ये ओके थ्रोट वाले किती आहेत? 25 आहेत. ओके, 40 मध्ये थ्रोट वाले फेवरेबल 25 आहेत, कारण की आपल्याला थ्रोट सर्जरी वाला पर्सनची प्रोबॅबिलिटी काढायची. 40 मध्ये थ्रोट सर्जरी वाले 25 आहेत, डिवाइड बाय 40 आहे. सो हा सबटाईप नंबर सी चा आन्सर मुलांना हा 25 डिवाइड बाय 40 असा असणार आहे. ओके, तर जातोय पुढे. पहा नेक्स्ट आर्टिकल काय पहा, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट इव्हेंट्स. तर पहा मुलांना आता नेक्स्ट आर्टिकल आहे पहा, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट इव्हेंट्स. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंट बद्दल आता इथे आपण डिस्कशन करणार आहे. काय असतं हे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणजे? ओके, पहिले मी सांगतो पहा इंडिपेंडंट इव्हेंट बद्दल. आतापर्यंत आपण बऱ्यापैकी क्वेश्चन्स ना इंडिपेंडंट इव्हेंटचेच केलेले आहेत ऍक्च्युअल मध्ये. तर पहा मी तुम्हाला इथे एक ऑब्जेक्ट दाखवतोय. आता या ऑब्जेक्टला ना रे 2 पर्सन आहेत जे की एम करतात. से फॉर एक्झाम्पल लेट दिस पर्सन बी पर्सन नंबर ए. हा ना आपला पर्सन नंबर ए आहे आणि हा आपला पर्सन नंबर बी आहे. हे दोघे पण ना या ऑब्जेक्टला लाईक काहीतरी थ्रो करून मारतायत, हिट करतायत. ओके, आता पहा मुलांनो, हा पर्सन नंबर ए जो आहे या ऑब्जेक्टला हिट करण्याचा काहीतरी प्रोबॅबिलिटी असेल ना. ओके, लेट पी ऑफ ए बी द प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन ए विल हिट दॅट टार्गेट. या ऑब्जेक्टला हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी, लेट दॅट प्रोबॅबिलिटी बी 2/3. म्हणजे याने 3 वेळेस ट्राय केलं तर 2 वेळेस हिट होणार आहे. ओके, पहा याने पण तर याला एम करतोय, थ्रो करतोय, मारतोय, लागेल मे बी. ओके, मे बी नाही लागणार. सो पर्सन बी त्या ऑब्जेक्टला हिट करण्याचा जो काही प्रोबॅबिलिटी आहे मुलांनो, लेट दॅट प्रोबॅबिलिटी बी 1/2. म्हणजे 2 वेळेस ट्राय केला तर 1 वेळेस लागणार आहे. 3 वेळेस ट्राय केलं तर 2 वेळेस लागणार आहे. हे दोघे टोटली इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत. म्हणजे याचा लागतोय की नाही याच्यावरती याचा लागतोय की नाही हे डिपेंड नाही करणार आहे. हे समजतंय का? याच्या प्रोबॅबिलिटीवरती याची प्रोबॅबिलिटी डिपेंड नाही करणार आहे, किंवा याचा आउटकम काय आहे त्याच्यावरती याचा आउटकम डिपेंड नाही करणार आहे, किंवा याचा आउटकम काय आहे म्हणजे याचा लागतोय की मे बी मिस होतोय, हिट होतोय की मे बी मिस होतोय. ओके, काही असेल त्याच्यावरती याची प्रोबॅबिलिटी डिपेंड नाही करणार आहे. याच्या स्वतःच्या ॲबिलिटीवरती डिपेंड करेल की हा हिट करू शकतो की नाही तो,
किंवा हिट करण्याची प्रोबॅबिलिटी जे काही असेल याच्या स्वतःच्या ॲबिलिटीवरती डिपेंड करेल की यार हिट करू शकतो की नाही, किंवा हिट करण्याची ॲबिलिटी काय असेल हे त्याच्या स्वतःच्या ॲबिलिटीवरती डिपेंड करणार आहे. सो अशा इव्हेंटला मुलांना आपण बोलतोय इंडिपेंडंट इव्हेंट्स. इंडिपेंडंट इव्हेंट्स काहीच डिपेंड नाही करतात एकमेकांवरती, बरोबर. आता इंडिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये कसं असतं पहा, समजा जर का तुम्हाला कोणी विचारलं ओके की यार पर्सन नंबर एचा पण लागला पाहिजे अँड पर्सन नंबर बीचा पण लागला पाहिजे, मग तुम्ही काय सांगणार सांगा बरं. पर्सन नंबर एचा लागला पाहिजे अँड आहे म्हणजे इंटू आहे, पर्सन नंबर बीचा लागला पाहिजे असंच बोलाल ना. अरे तुम्ही तर बोलाल हे तर आपण ऑलरेडी शिकलंय, हे तर ऑलरेडी शिकलेलं आहे आपण, नाही का. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इन केस ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट्स इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. म्हणजे इथे ए पण झाला पाहिजे बी पण झाला पाहिजे, इव्हेंट ए पण झाला पाहिजे म्हणजे एनी हिट केलं पाहिजे अँड ॲट द सेम टाइम बीनी पण हिट केलं पाहिजे. सो एनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए, बीनी हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी. Okay, so probability of A intersection B is nothing but P of A into P of B in case of independent events. In case of independent events. Okay? ठीक आहे, आता पहा रे पुढे आणखीन. आता थोडंसं डिपेंडंट पाहूया. आता डिपेंडंट पाहिल्यानंतर मग समजेल काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, नाही का. पहा रे, एक ना बॉक्स आहे. आता या बॉक्समध्ये 1 2 3 4 येलो कलरचे बॉल्स आहेत यार, 4 पिवळे बॉल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे रेड बॉल्स पण ड्रॉ करतो मी. पहा इथे 3 रेड बॉल्स आहेत, समजतं का. 3 रेड आहेत 4 येल्लो आहेत, बरोबर. आता काय विषय माहिती का की 2 लोक बॉल काढणार आहेत, तेच पर्सन नंबर ए आणि पर्सन नंबर बी, त्याच दोघांना ठेवूया आपण इथे परत. आता चान्स मी देतोय पर्सन नंबर ए ला, पहिला चान्स मी पर्सन नंबर ए ला देतोय. मी म्हणतोय की चल तू बॉल काढ. ओके, तो बॉल काढतोय, त्याच्याकडेच ठेवतोय, बरोबर. आता मी जर का तुम्हाला असं विचारत असेल मुलांना की पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याचं काय प्रोबॅबिलिटी आहे बाबा, पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याचं काय प्रोबॅबिलिटी आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणाल इथे 3 रेड बॉल आहेत, तर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स 7. सो फेवरेबल 3 आहे, टोटल 7 आहे. सो 3/7 असेल का, अरे नसेल रे. पर्सन नंबर ए ला तुम्ही चान्स दिला होता, बरोबर ना, तो एक बॉल काढून घेऊन जातोय. तुम्हाला माहितीच नाही ना की त्यांनी कोणता बॉल काढलेला आहे. म्हणजे पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे हे डिपेंड करतं पर्सन नंबर ए नी कोणता बॉल काढला त्याच्यावरती. से फॉर एक्झाम्पल पर्सन नंबर ए नी जर का रेड बॉलच काढलेला असेल, काढून घेऊन गेला अरे तो, बरोबर. मग सांगा पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याची प्रोबॅबिलिटी काय. रेड तर आता 2च उरले ना, टोटल 6 बॉल्स आहेत, समजतं का. 1 2 3 4 5 6 टोटल 6 बॉल्स आहेत. यस, पण समजा जर का चुकून पर्सन नंबर ए नी येलो बॉल जर का काढलेला असेल, येलो बॉल काढला असेल, तर पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याची प्रोबॅबिलिटी, रेड तर आता इथे 3 राहतील, डिवाइड बाय टोटल तर 6 आहेत. हे समजतं का. सो पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघेल की नाही निघणार याची जी काही प्रोबॅबिलिटी आहे त्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू मुलांना पर्सन नंबर ए नी काय काढलेला आहे याच्यावरती डिपेंड करत असते. सो म्हणून आपण या 2 इव्हेंटला डिपेंडंट इव्हेंट्स बोलतोय, किंवा तुम्ही असं म्हणू शकता हा इव्हेंट त्याच्यावरती डिपेंड करतोय, हा इव्हेंट त्याच्यावरती डिपेंड करतोय, अरे करतोय, बरोबर. ठीक आहे यार. सो आता पहा क्वेश्चन काय, नीट पहा काय. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन ए ला पण रेड बॉल निघालाय अँड ऍट द सेम टाइम पर्सन बी ला पण रेड बॉल निघालाय. तुम्हाला समजतं का हे दोघांनी पण रेड बॉल काढलेला आहे, याची प्रोबॅबिलिटी काय काय बाबा, याची प्रोबॅबिलिटी काय. ठीक आहे, तर थोडंसं रब करतोय पहिले. पर्सन ए नी पण रेड काढलाय, पर्सन बी नी पण रेड काढलाय, दोघांना रेड बॉलच आलेले आहेत. याची प्रोबॅबिलिटीचं आपण आता इथे डिस्कशन करतोय, बरोबर. या पर्सनला जरा गायब करतोय इथून. ओके, नाउ सी, दोघांना पण रेड बॉल आलेत, याची प्रोबॅबिलिटी फाइंड करतोय काय. ओके, मी असं म्हणू शकतो का रे याला, पर्सन ए ला रेड बॉल निघालाय अँड इंटू पर्सन बी ला पण रेड बॉल निघालाय, गिवन दॅट ए ला रेड बॉल निघालाय. म्हणजे मला इथे सांगायला लागतं पर्सन बी चा जो इव्हेंट आहे तो कर्तव्य मला सांगायला लागतं त्याला की बाबा ए ला रेड बॉल निघालाय, बरोबर ना. हे आपण इन्फॉर्मेशन देतच असतो ना त्याला. पण पर्सन ए ला रेड बॉल निघण्याची प्रोबॅबिलिटी, 3 रेड बॉल आहेत टोटल, पण टोटल तर बॉल्स किती आहेत, 7 आहेत. पर्सन ए ला रेड बॉल निघण्याची ही प्रोबॅबिलिटी आहे इंटू पर्सन बी ला रेड बॉल निघण्याचे आता 2च रेड बॉल आहेत फक्त, बरोबर. आणि टोटल बॉल तर 6च आहेत फक्त, कारण की एक बॉल तिथे गेला पर्सन ए ला, बरोबर ना. सो हे काय केलं माहिती का आपण, पर्सन नंबर बी ला रेड बॉल निघण्याची प्रोबॅबिलिटी गिवन दॅट पर्सन नंबर ए ला रेड बॉल गेलेला आहे,
बरोबर ना. हे असंच विचार केला होता ना आपण, म्हणजे इथे सांगायला लागतं रे आपल्याला, कारण की हा बी इव्हेंट, तो जो सेकंड इव्हेंट आहे ना, तो डिपेंड करतो पहिल्या इव्हेंटवरती. सो म्हणून ते तिथे आपल्याला तिथे मेन्शन करायला लागणार आहे. येस ऑर नो. सो बी डिपेंड करतोय म्हणून मेन्शन करायला लागतं आपल्याला तिथे, की ए झालाय तर मग बाबा तू ठरव तुझी प्रोबॅबिलिटी काय. ओके, हे आपल्याला इथे असं सांगायचं असतं. अशा इव्हेंटला मुलांना डिपेंडंट इव्हेंट्स बोलतो. अशा इव्हेंट्सला आपण डिपेंडंट इव्हेंट्स बोलतो. सो जस्ट समराइज करतो फास्टमध्ये. ओके, इन केस ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट्स, पहा इंडिपेंडंट इव्हेंट जर का असतील दोन्ही, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इट शुड बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे पहा नीट पहा, काय ए आणि बी दोघे झाले पाहिजे. ए झाला पाहिजे इनटू बी पण झाला पाहिजे, गिव्हन दॅट ए हॅज ऑकर्ड. अरे पण याला पाहिजेच नाही ना ए झाला काय किंवा न झाला काय. प्रोबॅबिलिटी ऑफ बी थोडी ना त्या एच्या प्रोबॅबिलिटीवर डिपेंड करते, किंवा ए झाला काय किंवा न झाला काय. प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर फिक्स आहे काहीतरी. सो गरजच नाही याला इथे सांगण्याची की ए झालाय म्हणून. बरोबर. पण डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये, ओके मुलांना, डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इट शुड बी इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इनटू ए झाला. ए आणि बी दोन्ही झाले पाहिजे, म्हणजे ए झालाय इनटू बी पण झालाय. अरे गिव्हन दॅट, ओके ए झालाय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मीन्स ए झाला पाहिजे, एची प्रोबॅबिलिटी इनटू बी होण्याची प्रोबॅबिलिटी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. हे आपल्या बीला सांगायला लागतं की बाबा ए झालाय, तर आता तुझी सांग प्रोबॅबिलिटी काय, तू होण्याची प्रोबॅबिलिटी काय. ओके, सो म्हणून आपल्याला हे असं लिहायला लागतं. येस स्टुडंट्स. सो हा एक बेसिक डिफरन्स तुम्हाला इथे समजून घ्यायचा. डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये असा फॉर्म्युला लिहित असतो आपण, सॉरी इंडिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये, आणि डिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये हा असा फॉर्म्युला लिहित असतो. बरोबर. याला तुम्ही असं पण लिहू शकता. पहा तुम्हाला ए आणि बी दोघे लाईक झाले पाहिजे असं पाहिजे ना. मग पहिले बी झाला तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, चालतं यार बी झाला पाहिजे पहिले, देन त्याच्यानंतर ए झाला पाहिजे गिव्हन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. समजतं तुम्हाला. तुमचं टार्गेट तर इतकंच आहे ना की ए पण झाला पाहिजे बी पण झाला पाहिजे. मग आधी कोण होते, काय करायचं आपल्याला, नाही का. सो बी झाला पाहिजे, देन ए झाला पाहिजे गिव्हन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. त्याला सांगायला लागेल आपल्याला भाऊ बी झालाय तर तुझी होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. समजतं का. सो याला बोलतो आपण मुलांना डिपेंडंट इव्हेंट्स. ओके, सो डिपेंडंट इंडिपेंडंट इव्हेंट बद्दल थोडंफार आता बेसिक आपण डिस्कशन करून घेतलेलं आहे. ओके, तर आता डायरेक्टली क्वेश्चन पाहूया आपण. पाहूया आता काय क्वेश्चन आहे. 2 cards are drawn at random, okay, one after the other from pack of 52 cards. 52 कार्ड मधून मला 2 कार्ड काढलेले आहेत. ओके, विदाउट रिप्लेसमेंट, म्हणजे वापस ठेवायचंय का नाही. येस. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट बोथ द कार्ड्स ड्रॉन आर अ फेस कार्ड. पहा मुलांना, 52 कार्ड मध्ये टोटल 12 फेस कार्ड असतात आणि टोटल 40 लाईक नॉन फेस कार्ड असतात. 40, बट 12 फेस कार्ड असतात. आता हा सम जो आहे तो दोन्ही मेथडने येतो. परमिटेशन लाईक कॉम्बिनेशनचा यूज करून पण येतो, आणि आत्ताचा जो कॉन्सेप्ट आपण डिस्कस केला तो यूज करून पण येतो. नीट बघा क्वेश्चन काय, की आपण 2 कार्ड काढतोय. दोन बरोबर ना. आपण 2 कार्ड काढतोय, तर दोन्ही कार्ड फेस कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी विचारतात. यार फेवरेबल म्हणजे काय, दोन्ही कार्ड फेस कार्ड असले पाहिजे, डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज आर 52C2 ना. समजतं का. 2 कार्ड काढायचे, 52 कार्ड मधून 2 कार्ड काढा ना. दिस आर टोटल नंबर ऑफ वेज. बरोबर. फेवरेबल वेज काय रे, दोन्हीच्या दोन्ही फेस कार्ड पाहिजे. बाबा फेस कार्ड मधून 2 कार्ड काढा तुम्ही. बरोबर. तर पहा मुलांना, हे काय आहे माहिती का एक्झॅक्टली, हे कॉम्बिनेशनचा यूज केला. आणि कॉम्बिनेशनचा यूज तेव्हाच करू शकतो जेव्हा रिप्लेसमेंट नाहीये. विदाउट रिप्लेसमेंट असेल तर कॉम्बिनेशन यूज करू शकतो. आता 12C2 जर का तुम्ही कराल मुलांना, तुम्हाला समजेल हे 12 × 11 हे कॅल्क्युलेशन कराल तर हे तुम्हाला असं समजेल. पहा तुम्ही हवं तर करून. ओके, आता याला मी काय लिहितोय जरा नीट पहा. काय हे जे आहे ना, हे आपला आन्सर आहे इथे. ओके, हा आन्सर मी असं दुसऱ्या वेनी पण काढू शकतो. कसा पहा. आता बाबा 2 कार्ड काढायचे, मग मी असं लिहू का इथे, पहिला कार्ड, ओके फर्स्ट कार्ड पण ना फेस कार्ड आला पाहिजे, अँड ॲट द सेम टाइम सेकंड कार्ड पण मुलांना फेस कार्ड आला पाहिजे. येस ऑर नो. करेक्ट ना. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए सिंपल into probability of B given that A has already occurred. बरोबर. मग पहा मी असं लिहू शकतो का इथे, पहिला कार्ड फेस कार्ड आला पाहिजे. टोटल 12 कार्ड आहेत रे बाबा, टोटल 12 कार्ड आहेत. फेस कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी इज 12/52 ना. पहिला कार्ड काढायला जातोय मी, 12 फेस कार्ड, फेवरेबल वेज 12 आहेत, टोटल वेज आहे 52 इंटू सेकंड कार्ड पण फेस कार्ड आला पाहिजे. गिव्हन दॅट पहिलं जर फेस कार्ड आलेला आहे
सो एक फेस कार्ड गेलाय, म्हणजे आता उरले फक्त 11 फेस कार्ड, बट टोटल तर 51च कार्ड उरले ना, कारण की एक कार्ड ऑलरेडी गेलाय पहिल्या अटेम्प्ट मध्ये. सो हेच त्याचा आन्सर आहे. अरे तेच तर आन्सर आहे त्याचा, बरोबर. दोन्ही गोष्टी सेम आहेत, टोटली सेम आहेत. येस स्टुडंट्स, तर हा होता आपला फर्स्ट सम, क्वेश्चन नंबर 1. जातोय जरा पुढे, बघा हे काय काही समजतं का पहा बरं जरा. एचा प्रोबॅबिलिटी दिला आहे, बीचा प्रोबॅबिलिटी दिला आहे, ए युनियन बीचा पण प्रोबॅबिलिटी दिला आहे. मग हे काहीतरी विचारतात आला असं नाही का. तर जरा हे बघून समजतं मला, ए युनियन बी, पी ऑफ ए, पी ऑफ बी, बहुतेक इंटरसेक्शन फाइंड करायचं आहे बहुतेक इथे नाही का. तर असं डायरेक्टली विचारलं तर नाही की इंटरसेक्शन फाइंड करा, पण हे 3 गोष्टी दिल्या म्हणजे ॲडिशन थेरम यूज करायचं तुम्हाला. म्हणजे पार मी इथे असं लिहू शकतो का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए, ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी, ओके, काय झालं रे बाबा, मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. येस स्टुडंट्स, असं डेफिनेटली लिहू शकतो. अरे ओके, तर पहा, ए युनियन बीचा प्रोबॅबिलिटी मुलांना 3/5 आहे, अँड दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 3/10, ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी जो आहे तो आहे 2/5 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जो आहे, ओके, तो तर माहित नाही यार, तोच तर आपण काढतोय आता जरा इथं नाही का. तर पहा, हे जातं इकडे, हे येतं इकडे, हे असं सिम्प्लिफाय करायला यू विल गेट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बीचा मुलांना प्रोबॅबिलिटी 1/10 मिळणार आहे तुम्हाला, 1/10 मिळणार आहे. करून पहा तुम्ही सिम्प्लिफिकेशन. तुम्ही म्हणाल हे इंटरसेक्शन बी कशाला काढलं बाबा, कशासाठी काढलं असेल, ओके, बघूया जरा. मी इथे जरा असं लिहू शकतो का रे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए झाला पाहिजे इंटू बी झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. सो जर का प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी तुम्हाला माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए पण तुम्हाला माहिती आहे, ओके, म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड हे मिळेल. म्हणजे हे तुम्हाला मिळणार आहे, अरे हे तुम्हाला मिळणार आहे, कॅल्क्युलेट करता येणार आहे. करून पाहू का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 1/10, दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए तर 3/10 आहे अरे, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, 10 विल गेट कॅन्सल, 1/3 बनून जाईल हा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड इट इज इक्वल टू 1/3 अरे. बॉक्स करायला परत हीच गोष्ट यूज करतो का आम्ही, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी गाईज इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी झाला पाहिजे, त्याच्यानंतर ए पण झाला पाहिजे गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. याच्यामध्ये हे 2 गोष्टी माहिती आहेत, पहा ना, प्रोबॅबिलिटी ऑफ बी माहिती, ए इंटरसेक्शन बी तर आपणच काढलाय. सो 1/10 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय रे मुलांना, 2/5 म्हणजे 4/10 ना, ओके, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, 10 विल गेट कॅन्सल. सो याचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 1/4, बरोबर ना. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड इट इज इक्वल टू 1/4 आहे. मग पहा बरं, हे दोन्ही गोष्टी माहिती आहेत, या दोन्ही गोष्टी माहिती आहेत, बस ऍडिशन तर करायचं आहे. करा या दोघांचं ऍडिशन, 1/3 प्लस 1/4 कराल ना, 1/3 प्लस 1/4 जर का तुम्ही कराल ना, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन वरती 7 बनेल, खालती 12 बनेल यार. सो आन्सर शुड बी 7/12. आन्सर शुड बी काय 7/12. दॅट इज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे करेक्ट आन्सर बनतोय. ओके, जाऊ का पुढे. पहा आता इंटरेस्टिंग सम आहेत पहा, डिपेंडंट इंडिपेंडंट इव्हेंटचे. काय म्हणतात हा सम पहा, ते म्हणतात ए अँड बी आर 2 इव्हेंट सच दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ बी काहीतरी दिलाय त्यांनी, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑकर्ड हे पण दिले त्यांनी 1/2. याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी पण दिला यार, आणि हे काहीतरी विचारतात, हे काहीतरी असं विचारतात. अवघड आहे बाबा, काही समजत नाहीये. ओके, तर पहा आता जे काही दिलं आहे ना त्याचं जरा थोडं बहुत यूज करू शकतो का, जरा विचार करतोय बरं मी. तर पहा मुलांना, सर्वात पहिले हे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हे त्यांनी दिलं आहे 4/5. हे मुलांना त्यांनी दिलं बरं 4/5, मान्य आहे. आता मी एक काम करतो, ए युनियन बीचा जो प्रोबॅबिलिटी आहे, ओके, काय नाही रे, ऍडिशन थेरम यूज करायचो मी. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय होत आहे रे बाबा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी, ओके, मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अँड इट इज इक्वल टू 4/5. तर हे असं आहे पहा. ओके, सध्या थोडंसं डायरेक्शन लेस आहे, आपण समजत नाही आपल्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये गेलं पाहिजे, पण मी तुम्हाला थोडंसं हिंट देतोय की जेव्हा केव्हा प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी असं दिलेलं असतं ना, प्रिफर करायचं असतं ॲडिशन थेरम यूज करायचं असतं. म्हणजे काही समजत नाही मला, पण लिहिलंय मी आता काहीतरी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए तर माहित नाही यार मुलांना, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज अननोन हिअर. प्रोबॅबिलिटी ऑफ बी जो आहे ना तो आहे 3/5. ठीक आहे, चलो लिहिलाय, मायनस ऑफ यार हे पण माहित नाही परत,
मी एक काम करतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी याला मी असं लिहू शकतो का रे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. हे बघा तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, ए पण झाला पाहिजे बी पण झाला पाहिजे, म्हणजे ए होण्याची प्रोबॅबिलिटी इंटू बी होण्याची प्रोबॅबिलिटी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. पण ते करण्याऐवजी जरा हे उलट केलं मी, ए आणि बी होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पहिले बी झाला पाहिजे, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. हे असं का लिहिलंय, बिकॉज याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे म्हणून हे आपण हे असं लिहिलेलं आहे. समजलं मला काय म्हणायचं आहे. पहिले इथे मी ए पण लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड असं लिहू शकतो. पण तसं लिहिण्याऐवजी असं का लिहितोय, कारण की याची व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला. टाकून द्या बरं सर्वांच्या व्हॅल्यूज मुलांना. प्रोबॅबिलिटी ऑफ ए ओके प्लस 3 डिवाइड बाय 5 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी पहा ना 3/5 दिला आहे इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड 1/2 आहे अँड दॅट इज इक्वल टू 4/5. येस ऑर नो. पहा आता प्रोबॅबिलिटी ऑफ एचा व्हॅल्यू काय बनतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए व्हॅल्यू गाईस काय बनतोय, तर हे बनतं पहा 3/5 मायनस 3/10 इज 3/10, तिकडे जाऊन मायनस 3/10, सो 4/5 मायनस ऑफ 3/10. याला तर मी डायरेक्टली 8/10 पण लिहू शकतो. सो 8 मायनस ऑफ 3 इज 5/10 इज नथिंग बट 1/2. मुलांनो प्रोबॅबिलिटी ऑफ ए हा 1/2 बनतोय, म्हणजे ए होण्याची प्रोबॅबिलिटी जी काही आहे ना तर ती 1/2 आहे. ए होण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/2 आहे. काम संपलंय का, नाही. आपल्याला हे फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. याची प्रोबॅबिलिटी मुलांना आपल्याला इथे फाइंड करायची. पाहता जेव्हा केव्हा अशा गोष्टींची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असते, अशी फाइंड करायची असते प्रोबॅबिलिटी. मी जरा विचार करतो यार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए ओके इंटरसेक्शन बी काय झालं अरे, एक मिनिट काय म्हणणार ना, माहीत नाही, काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम झाला इथे, काहीतरी एरर आला. ओके बट ठीक आहे चलो समजून घ्या प्लीज. ओके प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. बरोबर ना. आता मी काय म्हणतोय, समजा तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल ओके, हे केव्हा येत असतं माहिती का, ही गोष्ट केव्हा येत असते माहिती, जेव्हा या दोघांमध्ये इंटरसेक्शन केलं तर येत असतं, या दोघांमध्ये इंटरसेक्शन केलं तर हे येत असतं. म्हणजे हे आणण्यासाठी या दोघांमध्ये इंटरसेक्शन करायला लागणार आहे. समजतं का, त्या दोघांमध्ये मुलांना इंटरसेक्शन करायला लागेल. हे पहा प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/2 हा, इतकं लक्षात ठेवतो. आता बाकी सर्व अख्खच्या अख्खं रब करतो यार. ओके काय झालं अरे, काहीतरी प्रॉब्लेम दिसतो इथे. ओके एक मिनिट, हा सम एकदा करून घेतोय मी. ओके त्याच्यानंतर पाहूया काय इश्यू आहे. तर पाहता मुलांना, या दोघांमध्ये तुम्हाला इंटरसेक्शन करायचं आधी हे क्लिअर करून घ्याल. म्हणजे मी काय करीन पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी असं लिहीन अँड दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट ए कॉम्प्लिमेंट हॅज ऑलरेडी ऑकर्ड. या दोघांमध्ये इंटरसेक्शन हा पण झाला पाहिजे, हा पण झाला पाहिजे, हा होण्याची प्रोबॅबिलिटी इंटू हा होण्याची प्रोबॅबिलिटी गिवन दॅट तो पहिला ऑलरेडी झालेला आहे. तो पहिला झाला असेल तर मग तो दुसरा होण्याची प्रोबॅबिलिटी काय. बरोबर. तर मग आता पहा, तुम्ही म्हणणार हे काय. ओके एक काम करतो, जरा कलर चेंज करतोय. हे काय यार आहे, याची व्हॅल्यूज तर माहित नाहीये यार, हे काहीतरी जादूच होत आहे नाही का मध्येच. हे काय आहे याची व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाही यार. सो जरा पहा, मी असं करू शकतो का. अरे भाऊ काय विषय, टेन्शन देतो हा तर मला. आता घ्या इथे करू. पहा काय, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ना मुलांना. बरोबर. तर इथे पहा ए आणि बी. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए सोडून सर्व बाबा. समजतं का, हे ए सोडून सर्व काय दिस ए कॉम्प्लिमेंट. हा ए बरं, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हा. बरोबर. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. ए कॉम्प्लिमेंट आणि बी मध्ये, हा ए कॉम्प्लिमेंट आणि हा जो बी आहे ना याच्यामध्ये इंटरसेक्शन काय आहे रे, मला तर वाटतं इंटरसेक्शन एवढाच आहे फक्त. हा एवढाच इंटरसेक्शन आहे दोघांमध्ये. हा 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 समजलं का, हाच तरी इंटरसेक्शन आहे दोघांमध्ये. आता हे म्हणजे हे बेसिकली हा एवढा वाला एरिया, पण तो तेवढा एरिया म्हणजे काय माहिती का मुलांना, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस ऑफ त्या अख्ख्या बी मधून तो इंटरसेक्शनचा पार्ट मायनस करूया आपण, मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे समजलेलं आहे का तुम्हाला. अँड दॅट इज इक्वल टू, आता ए कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी माहित नाही आहे. हे पहा, एचा प्रोबॅबिलिटी काहीतरी काढला होता, एचा प्रोबॅबिलिटी हाफ आहे, म्हणजे ए कॉम्प्लिमेंटचा पण प्रोबॅबिलिटी हाफच येणार आहे इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन दॅट
ए कॉम्प्लिमेंट हॅज ऑलरेडी ऑकर्ड याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो इन केस जर का हे फाइंड केलं तर. प्रोबॅबिलिटी ऑफ बी तर त्यांनीच दिला 3/5, थोडासा मोठा बनतोय बरं, त्यांनीच दिलं 3/5 मायनस करतोय. ओके, दॅट इज इक्वल 1/2 आणि इंटू हे जे हे आहे ना हे रिक्वायर्ड. ओके, हे रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे. बस याची व्हॅल्यू फाइंड केलं तर संपला विषय. आता तुम्ही सांगा बरं, ए इंटरसेक्शन बीचा प्रोबॅबिलिटी काय आहे माहिती आहे आपल्याला. बी झाला पाहिजे इंटू ए झाला पाहिजे गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. हे दोन्ही गोष्टी माहिती आहेत ना. प्रोबॅबिलिटी ऑफ बी 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 माहिती आहे, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. दोन्ही गोष्टी माहिती आहेत. टाकून द्या, निघेल, याचा व्हॅल्यू निघून जाईल काहीतरी. बरोबर. सो करा बरं हे सॉल्व मुलांना, काय बनतं पाहून घेऊया आपण. ओके, पहा मुलांना पुढचा सम काय म्हणतात पहा. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स, टोटली इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. ओके, दोन्ही ए आणि बी. ठीक आहे, तर हे काहीतरी दिलं यार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी दिलाय, प्रोबॅबिलिटी ऑफ बी पण दिलाय. मग ते विचारते व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ओके, हे पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी तुम्हालाही माहिती आहे की असं ए युनियन बी जर प्रोबॅबिलिटी दिला तर ऍडिशन थेरम यूज करायचं जसं आपलं ठरलंय. सो इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. यार हे तर आपल्याला लिहायचंच असं नाही का. ना ए युनियन बीचा प्रोबॅबिलिटी इज 9/10. ओके फाईन. प्रोबॅबिलिटी ऑफ ए पहा माहित नाही, अरे हेच तर फाइंड करायचं आहे. मायनस ऑफ प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बीचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 4/10 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय रे, ए पण झाला पाहिजे इंटू बी पण झाला पाहिजे गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. पण बी ला सांगण्याची गरज नाही की ए झालाय का, कारण की ए आणि बी कशा आहेत, इंडिपेंडंट इव्हेंट आहेत टोटली. बरोबर ना. सो इंडिपेंडंट इव्हेंट असेल तर त्याला काही सांगण्याची गरज नाही की ए झालाय किंवा न झालाय. काही जरी झालं तर बीचा प्रोबॅबिलिटी तोच आहे शेवटी. ओके, सो आता तुम्ही मला सांगा, इथे हा बनतो 9/10 दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाईन प्लस 4/10 राहायचं आहे मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए माहित नाही रे काय इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी जो आहे तो आहे 4/10. आता बस इथे प्रोबॅबिलिटी ऑफ एचं व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचं फक्त. हा 4/10 तिकडे टाकून मायनस करतोय. 9/10 मायनस 4/10, 9/10 मायनस ऑफ 4/10 अँड दॅट इज इक्वल टू, आता इथून प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन करतो. अरे प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन करतो. इथे 1 मायनस ऑफ 4/10 काय 1 मायनस 4/10 असं काहीतरी बनणार आहे तो. तर हे पाहाल तर तुम्ही 5/10 बनतोय मुलांना. दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए ओके इंटू हा 10 इथे जातो, 10 मायनस ऑफ 4 इज 6, 6/10 बनतो. 10 विल गेट कॅन्सल हियर, 6 जातो डिवाइड होतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 5/6, 5/6. ऑप्शन नंबर बी आन्सर बनतोय पहा. ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आपला आन्सर बनतोय. ओके, नाउ सी नेक्स्ट सम. पारे काय, हा पण एक चांगला सम आहे. ए अँड बी आर टू इव्हेंट सच दॅट एचा प्रोबॅबिलिटी दिलाय. ओके, ए युनियन बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी दिलाय. ओके, इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट, ए आणि बी इंडिपेंडंट इव्हेंट आहेत पहा. हे पहा, एक गोष्ट तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे. ए अँड बी हे जर का इंडिपेंडंट इव्हेंट असतील तर ए अँड बी कॉम्प्लिमेंट हे दोघे पण एकमेकांवरती बिलकुल डिपेंड नाही करणार. हे पण इंडिपेंडंट असतात. किंवा ए कॉम्प्लिमेंट अँड बी हे पण इंडिपेंडंट असतात. अरे ए आणि बी जर का इंडिपेंडंट असतील, ओके, तर त्यांचे कॉम्प्लिमेंट पण एकमेकांसोबत इंडिपेंडंट असतात. हे तुम्हाला फक्त पहिले समजून घ्यायचं. ओके, आता पहा मी काय सांगतो. त्यांनी दिलं प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट हे दिलं आहे त्यांनी 0.8. आता मी तुम्हाला असं सांगतोय पहा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी म्हणजे काय रे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट अँड दॅट इज इक्वल टू 0.8. हे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. सांगा आता, एचा प्रोबॅबिलिटी 0.3 आहे टाकून दिला. बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी माहितीच नाही ना, बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटीच माहित नाही. काम करतो, बी कॉम्प्लिमेंटचं इथे प्रोबॅबिलिटी असं लिहून टाकतो फक्त मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता पहा, हे दोघे टोटली इंडिपेंडंट आहेत, एकमेकांवरती काही डिपेंडच नाही करत. मग मी याला असं लिहू शकतो का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. अरे बट सांगण्याची गरज नाही की ए झालाय का, कारण की ते डिपेंडच नाही करत, इंडिपेंडंट आहेत ते. अँड दॅट शुड बी इक्वल टू 0.8 हियर. ओके, आता यातला पहा 0.3 ला मी जस्ट 3/10 लिहितोय. ओके, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय रे बाबा 0.3 म्हणजे 3/10 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट अँड इट इज इक्वल टू 8/10 करतोय. इथे मी फ्रॅक्शन मध्ये करतोय, ऑप्शन सर्व फ्रॅक्शन मध्ये आहेत. येस, तर पाहू शकतो तुम्ही हा 3/10 तिकडे जाऊन मायनस होतो. सो इथे प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट जर का मी कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये इथे 1 राहतो मायनस ऑफ इथे 3/10 राहतो अँड दॅट इज इक्वल टू इथे 8/10 आहे आणि हा जो 3/10 आहे तिकडे जाऊन -3/10 बनतो. अरे
येस ऑर नो. सो 5/10 बनतो की नाही, 5/10 बनतो की नाही. आणि इथे काय माहिती का, हा 10 मायनस ऑफ 3 7/10. सो दिस इज 7/10 इंटू प्रोबेबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट ना रे. सो 10 विल गेट कॅन्सल. सो बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबेबिलिटी 5/7 बनतो. काय बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबेबिलिटी हा 5/7 बनतो. अरे म्हणजे बीचा प्रोबेबिलिटी काय बनणार, 2/7 बनणार. बरोबर ना. आता तुम्ही म्हणणार हे कसं काय, अरे या दोघांचं ॲडिशन 1 आला पाहिजे. प्रोबेबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबेबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट, प्रोबेबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबेबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट हे 1 असलं पाहिजे मुलांना. सो बी कॉम्प्लिमेंट माहिती आहे ना, मग बीचा प्रोबेबिलिटी निघणार ना हे असं. सो आन्सर शुड बी 2/7. ऑप्शन नंबर सी हा आपला मुलांना इथे आन्सर असला पाहिजे. ओके. तर पहा मुलांना, आता हा जो आर्टिकल आहे ना बेस थेरम, हा भरपूर मुलांना डिफिकल्ट जातो. तर डिटेलमध्ये स्टडी करूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये बेस थेरम अँड ऑड्स इन फेवर अँड ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट. ओके. हे 2 आर्टिकल जे बाकी आहेत ते स्टडी करूया. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा एक जो सेशन आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय फक्त आणि फक्त MCQचा असाइनमेंट, 40 MCQचा असाइनमेंट. सो हा वाला सेशन मी एंड करतोय मुलांना. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके. टिल देन बाय एव्हरीवन.